कोणाचे ना चाले ज्याचे कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले तेथे कोणाचे ना चाले तेथे कोणाचे ना चाले ज्याचे कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले कोणाचे ना चाले तेथे कोणाचे ना चाले ज्याचे कर्म घेती झोले तेथे कोणाचे न चाले तेथे कोणाचे न चाले तेथे कोणाचे न चाले ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वसुदेव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव चार पुत्र दशरथा अंतकाळी एकही नवता अंतकाळी एकही नवता अंतकाळी एकही नवता चार पुत्र दशरथा अंतकाळी एकही नवता अंतकाळी एकही नवता अंतकाळी एकही नवता ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वसुदेव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव तुका म्हणे कर्म रेखा तुका म्हणे कर्म रेखा तुका म्हणे कर्म रे तुका म्हणे कर्म रेखा तुका म्हणे कर्म रेखा न चुके ब्रह्मादिका न चुके ब्रह्मादिका न चुके ब्रह्मादिका तुका म्हणे कर्म रेखा न चुके ब्रह्मादिका न चुके ब्रह्मादिका न चुके ब्रह्मादिका ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव एवढे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव बंदिशाळे वासुदेव विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्याचे कर्म घेती झोले 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 ज्याचे कर्म घेती झोले
कृष्णाचे वैभव ऐसे 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 कृष्णाचे वैभव तथा कोणा तन चाल तथा कोणा तन चाल ऐसे कृष्णाचे वैभव 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 ज्याचे कर्म घेते जोले ज्याचे कर्म घेते जोले ज्याचे कर्म घेते जोले ज्याचे कर्म घेते झोले ज्याचे कर्म घेते धोले ज्याचे कर्म घेते धोले ज्याचे कर्म घेते धोले ज्याचे कर्म घेते धोले तेथे कोणाचे न चाले तेथे कोणाचे न चाले ऐसे कृष्णाचे वैभव 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 तथा कोणा तना चालवो तथा कोणा तना चाले ऐसे कृष्णाचे वैभव 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 बंदीशाळे बंदीशाळे वासुदेव बंदी बंदीशाळे वासुदेव बंदीशा बंदीशाळे वासुदेव बंदीशाळे
वासुदेव बंदी वासुदेव बंधे वंदे वसुदेव वसुदेव वासुदेव बंदी कृष्णाचे वैभव ऐसे कृष्णाचे वैभव
विठाल 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 विठाला विठाला विठाल. टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी वाजवा. विठाल 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 विठाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्म एकनाथ महाराज की शक्ती मुक्ता भाई महाराज की बोलो रे भाई सभा संतान की सद्गुरु जोग महाराज की विठाल 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 कर्म घेती झोले, ज्याचे कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव. चार पुत्र दशरथा अंतकाळी एकही नवता. ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव. रेखा न चुके ब्रह्मादिका. ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम. रंगकारू प्रथम नमन. पांडुरंगकारू पांडुरंगकारू प्रथम नमन. करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमः परमहंसा स्वादित चरण कमल चिन्म करंदाय. भक्तजन मानस निवासाय श्रीरामचंद्राय. ध्येयं सदा परिभव घनमभीष्टदोहं.
तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशे विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुडबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सीतानाथसमारम्भः श्रीरामानन्दार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे श्रीगुरुपरम्पराम्। कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, क्या बात है। कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, हो कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर। दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, न पाहया कोणाचा विचार, न पाहया कोणाचा विचार, दया नमस्कार वारंवार, नमस्कार वारंवार, न पाहया कोणाचा विचार, न पाहया कोणाचा विचारावा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया, जगदीश्वरासी जोडली जेने ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। 16व्या शतकात एक तारा चमकला रे, माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला रे। घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा, परश्री माते समान होता माझा छत्रपती राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, राजे कधीच विसरणार नाही तुम्हा नमन करण्याला, तुम्हा नमन करण्याला। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या।
मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ज्याचे कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले ऐसे कृष्णाचे वैभव बंदी शाळे वासुदेव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संकीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा माणसानं जन्मात आल्याच्या नंतर केलेले कर्म त्याची फळं काय मिळतात याचा सिद्धांत सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अभंग तुकोबारायचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या कानपाठ आहे. तोंडपाठ नसेल परंतु कानपाठ त्या ठिकाणी अभंग आहे. अभंगाचा भाव इतका सरळ आहे, अभंगाचा भाव एवढा सोपा आहे आणि अभंग इतका त्या ठिकाणी मार्मिक आहे. या अभंगावर गोड चिंतन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. लहान लेकरं मध्ये फिरू नका, यांना शांत बसवा. चोपदार बाबा आता कोणी उठायचं नाही. तुम्हाला वारंवार सूचना आहे. माझ्या कीर्तनामध्ये जर कोणी उठलं विठाला विठाला काय होतं ऐका ना, विक्षेप होतो, आपलं विषयांतर होतं. लक्ष लावून आपण त्या ठिकाणी पाहत असताना ऐकत असताना ज्या वेळेला आपण एकाग्र होतो विषयामध्ये शिरतो आणि आपण शिरलो की यांची मध्ये वळवळ सुरू होते. यांची वळवळ सुरू झाली की विषयांतर होऊन जातं, रंगाचा भंग होऊन जातो. त्याच्यामुळं कोणी कृपा करून उठू नका. तुम्ही लहान आहात, तुमच्याशिवाय मजा नाही. खरं जर पाहिलं या मंडपाला लहान लेकराशिवाय शोभा नाही. तुमची गरज आहे पण इतकी वळवळ करण्याची तुमची काही गरज नाही. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे. विठाला विठाला जे जे आता लहान लहान पोरांजवळ बसलेले त्यांनी कासरे अशी हातात ठेवा. त्यांची अशी लांब लांब नका सोडू. असा उठायला लागला की खुड्डर लगेच वाढायचा. त्याच्यामुळे आपल्याला थोडं कीर्तन करायचं, जास्त कशाला करायचं, कारण आम्ही उपाशी आहे. आल्याबरोबर आम्ही कीर्तनाला उभे. फक्त चहावर कार्यक्रम चाललाय भाऊ हा. त्याच्यामुळे जास्त आम्हाला लांबूनही चालणार नाही कारण आम्ही लांबून आलोय. विठाला विठाला अभंग तुकोबारायचा. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाचा भाव फार समर्पक आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. अभंगाचा आपण एकच चरण सोडण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याला अभंग इतका मोठा आहे महाराज. त्याच्यावर जर आपलं बोलायचं झालं तर 4 दिवस कीर्तन करता येईल. मग तुमचे 4 कीर्तन मी जर एकट्याने केलं तर बाकीच्या आहे ना काय करावं, हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जो वेळ आपल्या हातात आहे तो जवळपास या ठिकाणी 1.25 तासाचा वेळ आहे. त्या 1.25 तासामध्ये आपण गोड चिंतन करणार आहोत. 1.25 तास वेळ सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी कमी नाही कारण 1 तास उरला खटवांगरायासी. महाराज त्याने 1 तासामध्ये त्या ठिकाणी स्वतःची मुक्ती जर करून घेतली असेल तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. 1.25 तास त्याच्यापेक्षा आपल्याकडे 15 मिनटं शिल्लक आहे. त्या 15 मिनटामध्ये अजून जर आपल्याला काय करता येत असेल तर या ठिकाणी हरीचं चिंतन करायचं आहे. अभंगाला त्या ठिकाणी पाहत असताना अभंगाकडे लक्ष देत असताना त्या ठिकाणी अतिशय तल्लक बुद्धीनं आणि सर्वांगाचे कान करून आपल्याला बसायचं आहे. विठाला विठाला या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज सांगतात की ज्याच्या कर्मानं एकदा झोला घेतला, ज्याचे कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. तुमचं कर्म जर एकदा हलतं झालं ना, कर्म हलतं झाल्याच्या नंतर बाबा तिथं कोणाचंच काही चालत नाही. तुम्ही म्हणाल का हो महाराज कसं चालत नाही, चालायला पाहिजे. अहो कुणाचंच चालत नाही राजा, हो कुणाचंच चालत नाही. अरे चालायला पाहिजे, कसं चालेल. तुम्ही जरी म्हणत असाल चालत नाही पण आम्ही असं ऐकलंय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. अरे 3 तापाचा नाश करणार आहे, या जगाची उत्पत्ती करणार आहे आणि या जगाची लय करणार आहे. त्याला जमत असेल ना हो. तुकोबारायाने सांगितलं ऐसे कृष्णाचे वैभव बंदी शाळे वासुदेव. अरे त्याचं जर हे चाललं असतं, त्याचं कर्मासमोर जर चाललं असतं तर त्याचे आई वडील कुठे आहे, बंदी शाळेमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचं सुद्धा या ठिकाणी काही चालत नाही महाराज. बऱ्याच वेळेला असाही प्रश्न पडतो आपल्याला, जर देवाचं चालत नसेल, शंका येते महाराज. कर्मासमोर जर देवाचं चालत नसेल अवघड गोष्ट आहे. पण आम्ही असं ऐकलंय जर आमचं काम एखाद्याच्यानं होत नसलं, ग्रामसेवक असेल आपल्या गावातला, तलाठी साहेब असतील, जर आपलं तलाट्यानं त्या ठिकाणी काम केलं नाही तर आपण गावातल्या ज्येष्ठ व्यक्तीकडे येतो
आणि आल्याच्या नंतर त्या ज्येष्ठ व्यक्तीकडे आपण तक्रार करतो. गावाचा प्रथम नागरिक सरपंच असतो. सरपंचाकडे आपण जातो आणि सरपंचाला सांगतो, साहेब माझं एक काम नडलं होतं आणि ते काम त्या ठिकाणी साहेबाकडे असल्या कारणानं साहेबानं माझं काम त्या ठिकाणी केलं नाही. साहेब सांगतात, जा माझं नाव सांग. माझं नाव सांगलं तर तो काम करेल. साहेब मी जाऊन आलो हो पहिल्यांदा. जाऊन आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मला त्या ठिकाणी परत पाठवलंय. अरे माझं नाव सांग. त्यानं जर काम तुझं केलं नाही तर त्याचा बाप करेल असं कोण सांगतं? अधिकारी माणूस सांगतो. बरोबर आहे. मग इथंही असा आम्हाला प्रश्न पडतो, महाराज जर या ठिकाणी देव काम करत नसेल तर देवाचा, असा बऱ्याच जणांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. तुकोबरायांनी सांगितलं, 4 पुत्र दशरथा. दशरथ राजा कोण आहे? जगाच्या मालकाचा बाप आहे राजा दशरथ. जगाच्या मालकाचा त्या ठिकाणी बाप आहे. मग त्या ठिकाणी जर देवाला जमत नसेल तर देवाच्या बापाला जमायला पाहिजे. तुकोबरायाने सांगितलं, 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. कशामुळं? ज्याचे कर्म घेती झोले, तेथे कोणाचे ना चाले. देवाचं तर सोडा राजा हो, देवाच्या बापाचं सुद्धा तिथं काही चालत नाही. कशा पुढं? कर्मा पुढं. का हो महाराज? देवाच्या बापाचं चालत नाही, देवाचं चालत नाही. ही सृष्टीची निर्माण करणारा जो आहेत ना, त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात. या ब्रह्मदेवाच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंच या सजीव सृष्टीला या ठिकाणी निर्माण केलं. हे सगळं त्याच्यात येणं चालतंय. मग त्याच्या अधिकारानं या ठिकाणी जर चालत असेल तर कदाचित ब्रह्मदेवाला कर्मापासून सुटका त्या ठिकाणी मिळत असावी. तुकोबरायानं सांगितलं, तुका म्हणे कर्मरेखा न चुके ब्रह्माधिका, ऐसे कृष्णाचे वैभव बंदिशाळे वासुदेव. असा अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर ठेवला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, पुण्य पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या पैठण नगरी अंतर्गत आणि ऐतिहासिक वारसा निर्माण झालेल्या या 74 जळगाव नगरी गावामध्ये गेल्या 8 वर्षापासून चालत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद अशी भागवत कथा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी चाललेली आहे. सुंदर गावकऱ्यांचं नियोजन आहे. ज्ञानेश्वरी व्यासपीठाला त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण महादेव महाराज काळे आहेत आणि परम आदरणीय परमस्नेही युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण अभिषेकजी महाराज भवर आहेत. कथा प्रवक्ते ज्यांच्या मुखातून आपण भागवताची सुंदर अशी भगवान परमात्म्याच्या लीलेचं वर्णन त्या ठिकाणी ऐकत आहात असे परमश्रद्धेय रघुनाथ बाबा आवरे या ठिकाणी आहेत. गायनाच्या साथीला महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी तुमच्या सप्ताहासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांची नावं या ठिकाणी सांगायची म्हणजे आमचे फक्त कान्हू महाराज या ठिकाणी परिचित आहे. मी तुमच्या भागात तसा नवा आहे आणि नवा जरी असलो तरी तुम्ही आल्याबरोबर जे स्वागत मला केलं, इथं तुमचं वातावरण पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की मी परक्या ठिकाणी मी माझ्याच घरी आलो याची अनुभूती मला प्राप्त झाली. विठाला विठाला सुंदर अशी साथ या ठिकाणी आहे आणि त्या साथीला गायनाच्या साथीला आमचे कान्होजी महाराज इथापे आहेत, नारायण महाराज शिरवत आहेत, अमोल महाराज भवर आहेत, महादेव महाराज काळे आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी परिसरातून पंचक्रोशीतून आलेली आहेत. सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. मृदंगाच्या साथीला 2 मृदंग महामेरू या ठिकाणी उपस्थित आहे. असं वाटतंय आपलं कीर्तन थोड्या काळाकरता बंद असू द्यावं आणि यांच्या दोघांचं 1 तासभराचं त्या ठिकाणी वादन फक्त ऐकत राहावं. एवढा गोड आवाज आहे महाराज, अतिशय गोड. मी तर प्रसन्न झालो आल्याबरोबर तुमच्या दोघांवर. कारण काय त्या ठिकाणी वाजवणं आहे महाराज. मी तुम्हाला सांगतो, शॉर्ट बट स्वीट थोडा असावं माणसाचं, पण कसं असलं पाहिजे? गोड असलं पाहिजे. यांचं वाजवणं जास्त आहे महाराज, पण ते सुद्धा अतिशय गोडीचं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं ते वाजत राहावं. म्हणून या ठिकाणी पखवाजाच्या साथीला हरिभक्तीपरायण सोपान महाराज तेजिनकर. सोपान महाराज कोण आहे? सोपान महाराज आणि कल्याण महाराज आणि हे अमोल महाराज. क्या बात आहे. नवनाथ महाराज. त्यानंतर हार्मोनियमच्या साथीला असणारे आमचे बाबा सकाराम बाबा. सुंदर अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आहेत. किशोर साऊंड सर्व्हिस वा वा वा. हां, सुंदर आहे, अतिशय पवित्र आहे. तुम्हाला काही सांगायचं काम पडलं नाही. हे करा, ते करा, कमी ठेवा, जास्त ठेवा, अतिशय. आणि वारकरी शिक्षण संस्थेतली असणारी पिंपरखेडची ही सगळी
पैठणची मंडळी आहे. माझं भाग्य आहे महाराज, आज नाथबाबाच्या कुशीत आलो आणि सगळी नाथबाबाची मंडळी माझ्या आज साथीला या ठिकाणी उपस्थित आहे. कुठंतरी माझंसुद्धा मागच्या जन्मातलं कर्म हे चांगलं झालेलं असेल आणि ते कर्म मला या ठिकाणी कामाला आलं. सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे, सुंदर असं नियोजन आहे. समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या नियोजनातून हा सगळा सप्ताह उभा राहतो. समस्त ग्रामस्थ मंडळी आहेत, परिसरातली येणारी 2-3 गावं आहेत. मी या भागामध्ये तसा नवा आहे, परंतु पूर्वी 20 वर्षापूर्वी तुमच्या भागात मी राहिलेलो आहे. तुमच्या भागात मी भजन केलेलं आहे. तुमच्या भागातल्या गावागावांमध्ये बऱ्याच गावात मी हरिपाठ उभे केलेले, ते नंतर मी तुम्हाला सांगेल. कारण समोर चॅनल चाललं आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आता महाराष्ट्रभर त्या ठिकाणी दिसणार आहात. ज्यांचं चॅनल या ठिकाणी आहे आमचे उद्धवदादा, गजर हरी नामाचा या चॅनलवरती तुमचं गाव त्या ठिकाणी जाईल. मीही महाराष्ट्रभर त्या ठिकाणी जाणार आहे. गोड चिंतन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. ज्यांच्या नियोजनातून ही सेवा मला प्राप्त झाली, कोणाचं तरी माध्यम लागत असतं, म्हणून जे माध्यम या ठिकाणी बनले ते आपल्या भागाचं वैभव, आपल्या भागाचं भूषण, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे अभिषेक महाराज भवर यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली. सुंदर असे चोपदार बाबा या ठिकाणी आहेत, सुंदर असे विणेकरी बाबा आहेत. इकडून नवतरुण मंडळी बसले, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जुनी माणसं या ठिकाणी मंडप भरून असू द्या, 15च पोरं बसू द्या, 15च पोरं तुमच्या कामाची. विठाला विठाला अरे जुनी माणसं त्या ठिकाणी. महाराज तुम्ही किती दिवसाची साथीचे हो आमचे? किती दिवस साथ करणार आहे तुम्ही आम्हाला? तुमचे आयुष्य थोड्या थोड्यावर आले. खऱ्या अर्थानं कीर्तनाची गरज या ठिकाणी तरुणांना आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज खरी गरज कोणाला आहे? तरुण लोकांना गरज आहे. लहान लहान लेकरही बसले, पाठीमागं लक्ष्म्या बसल्या, कोणी पाय लांबून बसले. आता हे पोरगं पाय लांबून बसलं, बैस हो. कोणी पाय आखडून बसले, कोणी अंगावर घेऊन बसले, कोणी झोपून ऐकू राहिले. जसा काही चित्रपट चाललाय आपला. हो, गोड सुंदर असं वातावरण आहे. माझ्यासोबत आलेले आमचे सेवानिवृत्त असणारे, सैन्य दलातून कार्य बजावून त्या ठिकाणी 20 वर्षाची सेवा करून आलेले आमचे गायकवाड साहेब माझ्यासोबत या ठिकाणी आले. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला साहेबांचं त्या ठिकाणी उपस्थिती असते. आणि दुसरे असणारे आमचे शाखा अधिकारी, औरंगाबादमध्ये बँकेचं काम करत असताना आमचे दुसरे मिरगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. दुसरे आमचे त्या ठिकाणी आलेले कान्होबा काकाही या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी प्रणिपात करतो आणि त्या शेवेकडे ओळतो. विठाला विठाला अभंगात प्रवेश करण्यापूर्वी काही 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तेवढ्या गोष्टी लक्ष देऊन ऐका. महाराज तुम्ही या ठिकाणी 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. 7ही दिवस भगवंताचं त्या ठिकाणी अखंड नामचिंतन चाललंय. हे अखंड चालणारं नामचिंतन फक्त आम्हीच उदडं घेतलंय का? हे कोणी करायचंय? तुम्ही आम्ही खेळीमिळी, गदारोळी, आनंदे. महाराज इथं संवाद असला पाहिजे. तुम्ही प्रत्येक आपलं शास्त्र पहा, प्रत्येक शास्त्र त्या ठिकाणी संवादात्मक आहे. गीता बघा, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा त्याच्यामध्ये झालेला संवाद आहे. तसं कीर्तनामध्ये तुमचा आणि आमचा संवाद झाला पाहिजे. म्हणून एक संवाद मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. मला तुम्हाला काही विनंती करायची, ती विनंती अशी आहे. महाराज तुम्ही बसले ना, बसल्या बसल्या फक्त एकच काम करायचं. काय करायचं? ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला हातानं टाळी वाजवायची आणि ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला मुखानं नामस्मरण करायचं. मी नाही सांगत ना महाराज, संत महात्मे सांगतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. महाराज विनंती करतात की महाराज लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. महाराज एवढी पात्रता आहे का हो आमची की संतांनी आमच्या पायाला स्पर्श करावा?
इतके चांगले पाय आहेत आमचे. महाराज आमचा पाय इतका अवघड आहे, जोडणाऱ्या सोयरिकी यांनी पाय घातला की मोडून जातात, इतकी अवघड आमचे पाय. या पायाला महाराज विनंती करतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. एवढी विनंती करून, एवढं भजन होऊन काही काही जणांनी टाळ्या अशा वाजवल्या. एवढा आळस नसला पाहिजे हो. कारण तुम्हाला सांगतो, हा भगवंताचा दरबार आहे महाराज, हा धर्ममंडप आहे. इथं जर कंजूशी करसाल ना महाराज, इथं जर तुम्ही कंजूशी कराल तर तुम्हाला सांगतो पुढच्या जन्मामध्ये सांगता नाही येत, भर बाजारात सुद्धा वाजवाव्या लागतील. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल नुसता एवढाच धाक दाखवला महाराज, इतकाच धाक दाखवला, भर बाजारात वाजवणं पडेल म्हणल्याबरोबर कडकड कडकड टाळ्याच वाजल्या खाली. काय स्वार्थी हो माणूस, अवघड आहे ना. पण जन्माला आलो ना महाराज आम्ही, जन्माला येण्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. काय कारण असतील, काय कारण आहे आपल्याला? आपण जन्माला येण्याच्या पाठीमागं 3 कारणं शास्त्रकार सांगतात. पहिलं कारण आहे कर्म. आमचं कर्म या ठिकाणी आम्हाला जन्माला येण्याला भाग पाडतंय. काय? आगा कर्मीचे गा पै उरावे, ते सुखदुःखी फळावे, ते भोगावयासी यावे देहाचे. कहा महाराज कारण आहे कर्म, आम्हाला त्या ठिकाणी जन्माला येण्याला भाग पाडतो. दुसरी गोष्ट आहे पाप, पापानं आम्हाला जन्माला यावं लागतं. आणि तिसरी गोष्ट आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे हरी रूप हरी रूप हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप हरी रूप हरी रूप, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. त्याची झाले अंगे हरी रूप हरी रूप हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप हरी रूप हरी रूप, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. ह्या लेकरा करता टाळी वाजवा एकदा. काय गोंडस आहे महाराज. हो देवाचं दुसरं रूप आहे बाबा ते. हो. याच्यासारखे बरेच खाली बसले लोकांना चिमटी घेऊन राहिले ते. हे वळवळ वळवळ करणारे हे याच्यातले. पण हे इथं उभे राहिले याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? याचं कारण आहे महाराज, यांचं पुण्य वाढलेलं आहे. इथं येण्यासाठी पुण्य कामाला येत असतं बाबा. तुमचं पुण्य जर कमी पडलं ना बाबा, तुम्हाला इथं नाही ना येता येत. ऐका ना महाराज, या मंडपात येणारे गावातले अजून बरेच आहे, त्यांना यायचं होतं कीर्तनाला. मंडपापर्यंत बरेच जण आले, मंडपापासून वापस जाऊ शकतात. कारण काय? तुमचं पुण्य कमी पडलं. कमी पडलं पुण्य, तुमचं पाप तुम्हाला मागं घेऊन जात असतं बाबा. हो तुमच्या गावात एवढेच लोक आहे का? किती लोक आहे तुमच्या गावात? भरपूर आहे. घरी झोपलेच महाराज बरेचसे, नाही येऊ शकत. काहींची इच्छा असून सुद्धा नाही येऊ शकत बाबा. घरच्यांनी तेवढी वॉर्निंगच दिलेली. हो आपल्या घराची कुलूप हरपली, तुम्हाला घरीच थांबणं पडेल. हा ते घर राखायला आहे. हो पण ते प्रमाण नाही म्हणणार मी. कोणतं? कोण घर राखिती? नाही 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 ते नाही म्हणणार. विठाला 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 पुण्य जर त्या ठिकाणी वाढलं, ह्या लेकरांचं पुण्य पुण्यवान आहे महाराज ते. हो आणि ऐका ना, असं म्हणतात की हे इथं उभे, याचा हरिक तिकडे आई वडिलाला वाटेल ही गोष्ट सोडा महाराज. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक. कुळकंड पुत्रा होती त्याचा झिका, कुळकंड पुत्रा
होती जगत तया तारी वाट देवा कान्होजी महाराज तारी वाट देवा कुलकंड पुत्र तुझे सात्विक हो तिचे सात्विक कुलकंड पुत्र तुझे सात्विक हो तिचे सात्विक पुत्र होता तया तारी वाटे देवा कुलकंड पुत्र होती सात्विक तया वाट देवा तया हरी जय हो वाट देवा तया हरी वाट देवा कुलकंड पुत्र होती सात्विक सात्विक कुलकंड पुत्र होती सात्विक होती सात्विक कुलकंड पुत्र होती कुलकंड पुत्र होती असे प्रमाण देणारे असले पाहिजे महाराज. वाजवा त्याच्या नावाने एकदा टाळी. काय द्यायचं आपल्याला? टाळीच द्यायची आहे ना फक्त. हो, तुम्ही पैसे किती दिले ना महाराज कलाकाराला? कलाकाराचं पैशानं पोट भरत नसतं. या जगात कलाकाराचं सोडा, कोणाचंच पैशानं पोट भरत नाही. भरतं का? भरलं आजपर्यंत कोणाचं? तुम्ही मला जर आता समजा 20-25 हजाराचं जर पाकिट दिलं तर पोट भरल का मग? तितके नका देऊ म्हणा, तुम्ही थोडेफार कमी दिले चालेल, पण मग भराल का? असं लय मनावर नका घेऊ. आपलं केला इशारा जाता जाता विठाला विठाला भला विठ्ठल विठ्ठल पैशानं पोट नाही भरत ना महाराज. माणसाचं मन पैशानं भरत नाही. पण ऐका ना, कौतुकाची एक थाप जर माणसाच्या पाठीवरती पडली ना, समाधान वाटतं अंतःकरणाला. कारण ऐका तुम्ही, हे गायन करतात, हे पखवाज वाजवतात, हे हार्मोनियम वाजवतात, मुलं या ठिकाणी पावल्या टाकतात. साधना आहे महाराज याच्या मागं. सहज नाही. सहज आहे? त्याला घासावं लागत असते. एवढं सहज आहे का बाबा हे? त्याला घासावी लागत असती. महाराज यांनी जी कला जीवनामध्ये जोपासली ना, त्यांनी पूजा केली. पुजारी झालेत, ते कलेचे पुजारी झालेत आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी कला उतरवली. ऐका ना, आता ती कला त्यांच्या जीवनात त्यांना साध्य झाली. आता कला त्यांना उपाशी मारू देणार नाही. हे लक्ष देऊन ऐका. जग पैसे किती देईल महाराज, त्याच्यात त्यांचं समाधान नाही. पण टाळी वाजली ना तर समाधान त्यांचं होणार आहे. अरे एका त्या ठिकाणी लेखकाने असं म्हटलेलं आहे, कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है. कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है. कभी भी उनकी कब्र खोद कर देखो, तालियों के इंतजार में पाया जाता है. इंतजार में पाया जाता है. हो, म्हणून त्यांचं कौतुक टाळीनं झालं पाहिजे. टाळ्या वाजल्या पाहिजे. प्रमाण गोड होतं. प्रमाण होतं महाराज, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद होतो हे इथं उभे असल्याचा. हो, आणि आपल्याला दुःख होतं हे खाली वळवळ केल्याचं. यांच्या बिगर तुम्हाला सांगतो ना महाराज, यांच्या बिगर मंडप सुना सुना आहे. यांच्या बिगर पोरं जर नसू द्या तुम्ही मंडपात, सुनं वाटणार तुम्हाला मंडप. घरात पोरं असू द्या तुम्हाला, घरही सुनं नसू द्या घरही सुनं वाटणार. पण असले तर कथाही सुनू देणार नाही. हा पोरायचा स्वभाव. विठाला विठाला भला विठ्ठल विठ्ठल 2-3 गोष्टीचे गणितच असे बाबा. हो, लेकरं पहा, घरात पाहुणे आले की लेकरं येड्यावणी करणार. घरात पाहुणे आले लेकरं येड्यावणी करणार. तुम्ही कधी सासरवाडीला जोडीने गेले तर घरची मंडळी येड्यावणी करणार. शेतात काही मळून त्या ठिकाणी झालं, बैलगाडीत भरून गावात घेऊन येते वेळेला बैल गावजवळ आल्यावर येड्यावणी करणार. पहा तुम्ही गणित. पाहुणे आमच्या घरी येऊ द्या आणि हे लेकरं घरामध्ये असू द्या. पोरायनं संधी साधलीच समजा. बाबा 50 रुपये लागते. काही म्हणता येतं का? नाही म्हणता येत. पाहुण्याच्या कात्रीत व काहीच म्हणता येत नाही. बरं, नेमकं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पोरायनं 50 रुपये मागितली तर 50 चिल्लर नाही राहत, 200चीच राहते. इलाज आहे का? 200ची काढणार, तुम्ही हातात देणार. महाराज 200ची नोट घेतली, मला सांगा ते वापस आणणार? कुरकुऱ्याची अख्खी माळ घेऊन येतं महाराज, तुमच्या देखत कडकड 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 वाजवतो. याला लेकरं म्हणतात. पाहुणे आले हे येड्यावणी करणार.
तुम्ही सासरवाडीला यांच्या जोडीने गेले तर ते येड्यावणी करणार आहे का? तुम्हाला काय म्हणतात ते? चला ना गं, माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ मला बरेच दिवस झाले भेटले नाही, येऊ रातच्या रात राहू त्या ठिकाणी, सकाळीच निघून येऊ आपण. आपण म्हणतो तुला तर माहिती आहे आपलं सगळं पांगलेलं गाडं आहे, एखलपाई आहे आपली, आणि या एखलपाईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नाही ना जमणार थांबायला. अहो रात्रभर थांबू, तुम्ही म्हणत असेल तर सकाळी लगेच वापस त्या ठिकाणी माघारी येऊ, असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यांच्या जबानीवर तुम्ही सासरवाडीला जाता. गेले ना, गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहुणचार होतो. पाहुणचार झाल्याच्या नंतर रात्री त्या ठिकाणी गप्पा छप्पा होणार, गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर सकाळीच तुम्ही उठून तयार राहणार. कशासाठी? आपली जबान होती की रात्री त्या ठिकाणी थांबायचं आणि सकाळीच आपल्या दिवसाबरोबर त्या ठिकाणी निघायचं, असा तुमचा हेतू होता. पण तुम्ही उठून त्या ठिकाणी तयार झाले आंघोळ बिंघोळ करून, आणि यांना जर तुम्ही विचारले झालं का तयारी, आपल्याला निघायचं आहे, तुमचं येण्यासारखंच आहे माय, किती दिवसानं आल्याच्या नंतर काय असं असतं का? घ्या, अरे जबान करून नेलं राजाओ, सकाळी निघतो म्हणून सासरवाडीला गेले की हे येड्यावणी करणार, आणि गाव जवळ आलं की बैल येड्यावणी करणार, हे गणित असतंच. म्हणून लहान लेकराला विनंती, थोडं शांतता राहायचं आणि आपल्याला गोड चिंतन करायचं. महाराज यांच्यासारखे जर तुम्ही इथं उभे राहिले असते, तुमच्या आईवडिलाला सुद्धा आनंद झाला असता का? नसता झाला. तीर्थक्षेत्र असणारं पैठण नगरी आपल्या जवळ आहे, अनेक प्रकारच्या वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी आहेत. अरे हजारो वारकरी त्या ठिकाणी तयार करून बाहेर पाठवण्याची फॅक्टरी म्हणजे माझ्या नाथबाबाचं पैठण आहे महाराज, आणि त्या पैठण नगरीतले तुम्ही आहात. काय भाग्याची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही काहीतरी कर्म मागच्या जन्मात चांगलं केलेलं असावं म्हणून तुम्हाला या पैठण नगरी परिसरामध्ये त्या ठिकाणी जन्म मिळाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तुम्ही पवित्र त्या ठिकाणी कुळात जन्माला आलात, पवित्र भागात जन्माला आलात, हे तुमचं आमचं भाग्य आहे. ऐका ना महाराज, चला आपण जात होतो त्या ठिकाणी अभंगाकडं. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी अशा आहे. जन्माला आल्याच्या नंतर 3 कर्म करावे लागतात. महाराजांनी त्या ठिकाणी तिसऱ्या गोष्टीचं त्या ठिकाणी उत्तर दिलं की वासनेमुळं माणसाला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे त्याची झाले अंगे हरिरूप. नाथ बाबाच्या हरिपाठामध्ये आलेलं प्रमाण आहे, वासनेमुळं माणसाला जन्म घ्यावा लागतो. याचं तुम्हाला भागवतात सुद्धा प्रमाण आहे. जड भरत राजा हरणा गर्भी गेला, जड भरत राजा हरणा गर्भी गेला, जड भरत राजा हरण गर्भी गेला, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा हरण गर्भ गेला, जड भरत राजा हरण गर्भ गेला, गर्भ गेला. महाराज घाला या ठिकाणी घातलेला आहे. कशानं घाला घातला हो? वासनेनं घाला घातला, आणि वासनेनं घाला घातल्यामुळं पुन्हा जन्माला यावं लागलं. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. किती वेळा जन्म व्हावे तरीच व्हावे का हो? किती वेळाला जन्माला आम्ही यावं, किती वेळाला मरावं? ऐका ना महाराज, तुम्हाला जन्माला आल्याच्या नंतर कर्म करावंच लागतं. तुम्हाला जन्माला आल्याच्या नंतर कर्म करावंच लागतं. महाराज कर्माचे पुन्हा या ठिकाणी शास्त्रानं 3 प्रकार सांगितले. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. या ठिकाणी 3 कर्मामधून माणूस जात असतो. वर्तमान काळामध्ये जे कर्म आम्हाला करावं लागतं ना, त्याला म्हणतात क्रियमान कर्म. आम्ही ज्या वेळेला कर्म करत राहतो त्याला क्रियमान कर्म म्हणतो. आणि महाराज आमचं संचित कर्म हे त्या ठिकाणी क्रियमान कर्मावरच अवलंबून असतं. बरोबर आहे? कारण आता आम्ही जे जे करू ते आमच्या संचितामध्ये साठवल्या जातं. पुढे आम्हाला त्या ठिकाणी संचित कर्म प्रारब्धाच्या रूपानं भोगायला येतं. प्रारब्धाच्या रूपानं त्या ठिकाणी भोगायला येतं. 3ही कर्मामधून माणसाला त्या ठिकाणी जावं लागतं. बरोबर आहे? मग महाराज माणूस जे जीवन जगतो ना, हे प्रारब्धावरती जीवन जगत असतो. कशावर? प्रारब्धावर. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. महाराज तुम्ही पखवाज वाजवता, हे तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही हार्मोनियम वाजवता, तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही त्या ठिकाणी गोड
चाटवर बोट टाकता हे तुमचं प्रारब्ध आहे. ही मुलं टाळकरी म्हणून या ठिकाणी उभे त्यांचं प्रारब्ध आहे. तुम्ही ऐकतायत तुमचं प्रारब्ध आहे. मी कीर्तन करतो हे माझं प्रारब्ध आहे. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आहे. बदलता येतं, बदलता येईल. बरं किती प्रयत्न केला तर बदलता येईल? महाराज तुम्ही कितीही प्रयत्नवान असाल तुमचं प्रारब्ध तुम्हाला बदलता येणार नाही. नाही बदलता येणार. तुमचा मृत्यू ठरलेल्या जागेत तो तिथंच होणार. तुमचं अन्न ठरलेलं आहे, अन्न तुम्हाला तेच मिळणार. महाराज तुम्हाला ज्या ठिकाणी मान आहे त्याच ठिकाणी तुम्हाला मान मिळणार. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. महाराज प्रारब्धानुसारच तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. ऐका ना, तुम्हाला असं वाटत असेल मरण आपल्याला टाळता येईल. महाराज जगात तुम्ही सगळ्याला चुकू शकतात, मरणाला चुकू शकत नाही. भागवतामध्ये सांगितलेलं आहे कालव्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. कालरूपी सर्प तुम्हाला त्या ठिकाणी खेचण्यासाठी बसलेला आहे, पण जिथं तुमचा मृत्यू होणार तिथं तुम्हाला मरावं लागणार. ठरलेलं आहे. एकदा गरुडाच्या आईची तब्येत खराब झाली. तब्येत खराब झाल्याच्या नंतर गरुडाला असं वाटलं आपला त्या ठिकाणी मान मोठा आहे. कारण गरुडाला जो मान होता महाराज कोणाच्या घरी होता कामाला? भगवान विष्णूकडे होते. कशासाठी? त्यांची वाहतूक करण्यासाठी. दळणवळण मंत्री होते भगवंताचे. त्यांना घेऊन फिरायचे. त्यांना असं वाटलं की कदाचित देवाकडे माझी ओळख जास्त असेल. ऐका ना, एखादा मंत्री जर तुमच्या भागात समजा विठाला 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 विठाला, मग हा जर त्या ठिकाणी गरुड स्वतःच देवाला त्या ठिकाणी देवाणघेवाण करत असेल, नेआण करत असेल, महाराज गरुडाचा थोडासा अभिमान वाढला. पण ऐका ना, एक दिवस गरुडाच्या आईची तब्येत खराब झाली. आईची तब्येत खराब झाल्या कारणानं गरुड त्या ठिकाणी ड्युटीवर जायचा, म्हणजे भगवंताच्या कामाला जायचा. आणि घरी आल्याच्या नंतर आईची विचारपूस करायचा. आई कसं वाटतंय? बरं वाटतंय बाळा. कोणी आलं होतं का घरी? हो आलं होतं बाळा. कोण आलं होतं? अरे असा काळाकुट्ट उंच धिप्पाड होता. गरुडाला वाटलं नक्कीच माझ्या घरी यम आलेला असावा. काय म्हणला? म्हणला काहीच नाही, पण माझ्याकडे पाहून हसला आणि वापस निघून गेला. तुझ्याकडे बघून हसला? म्हटले हो, माझ्याकडे बघून हसला. काळजी वाटली गरुडाला. यम ज्या आरती हसला त्या आरती आज आईचं काही खरं नाही. बरं वाईट त्या ठिकाणी आजीचं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गरुडानं आजीला आपल्या आईला आपल्या पाठीवरती घेतलं. हजारो मैलाचा प्रवास दूर करून त्या ठिकाणी गरुड आपल्या आईला घेऊन गेला. एका सुंदर अशा पर्वतामध्ये एक झाड होतं. त्या झाडाच्या खोडामध्ये त्या ठिकाणी आईला ठेवलं. पण झालं असं महाराज, गरुडानं गरुडाच्या आईला त्या झाडाच्या खोडात ठेवत असता क्षणी आई त्या ठिकाणी गतप्राण झाली. गरुड विचार करायला लागला, हे जे घडलं हे यमाशिवाय घडत नाही. म्हणून आजूबाजूला पाहिलं तर बाजूला यम उभा होता. यमाला विचारलं, महाराज काल तुम्ही माझ्या घरी आला होता? म्हटले हो आलो होतो. तुम्ही माझ्या आईकडे बघून त्या ठिकाणी हसला होता? म्हटले हो हसलो होतो. माझ्या आईला त्या ठिकाणी तुमच्या भयापासून उचलून मी इथपर्यंत घेऊन आलो, आणि इथं आल्याच्या नंतर माझी आई जर त्या ठिकाणी गतप्राण होत असेल तर कालचं हसण्याचं कारण काय होतं तेवढं कारण मला सांगा. यमराजानं सांगितलं, गरुडा हसू मला या गोष्टीचं आलं, ज्या ठिकाणी आजी पडलेल्या होत्या, तुझी आई ज्या ठिकाणी होती गरुडा, त्या ठिकाणी तिचा मृत्यू लिहिलेलाच नव्हता. तिचा मृत्यू या ठिकाणी हजारो मैल दूर त्या ठिकाणी होता. हसू मला याच गोष्टीचं आलं गरुडा. तिचा मृत्यू तर जवळ आलेला आहे, पण ही अजून या ठिकाणी काय करते या गोष्टीचं मला हसू आलं होतं. म्हणून महाराज तुमची ठरलेली वेळ ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी तुमचं ठरलेलं मरण आहे. म्हणून हे सुद्धा माणसाला स्वीकारावंच लागेल. विठाला 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 विठाला. मग मरायचं आहे, पण त्या ठिकाणी जगत असताना महाराज जगत जगत माणसानं मेलं पाहिजे. माणसाने जगत जगत मेलं पाहिजे. असं जगलं पाहिजे, असं जगलं पाहिजे. आम्ही मेल्यावरती सुद्धा आमचं पाठीमागं कोणीतरी नाव घेतलं पाहिजे. हो, कोणीतरी आमचं पाठीमागं नाव घेतलं पाहिजे. नाहीतर मरणारे तर भरपूरच आहे महाराज. किती आहे? उपजले मेले ऐसे केते उपजले मेले, ऐसे किती उपजले मेले, ऐसे किती उपजले मेहा. खेळ कर्म जाल त्याची भोगाले, खेळ कर्म जाल त्याची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले,
चिंता हरिमुख गाता हर पल चिंता हरिमुखी हर पल चिंता हरिमुख गाता हर पल चिंता केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे कृती मी तुम्हाला प्रारब्ध सांगतो. प्रारब्ध आम्ही भोगत असतो महाराज. ऐका ना, एक दिवस राजा आणि प्रधान दोघं जण जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये शिकार करत होते. महाराज शिकार सापडली नाही. दोघा जणांनी विचार केला. बसल्याच्या नंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. राजा बोलत होता, प्रधानजी का हो, मी राजा का आणि तुम्ही प्रधान का? काय प्रश्न होता? मी राजा का आणि तुम्ही प्रधान का? प्रधानानंही डोक्याला हात लावला. मी सुद्धा ह्या गोष्टीचा कधी विचार केला नाही. मी प्रधान का? मी का नाही राजा झालो? तुम्ही का प्रधान नाही झाले? असा दोघांमधला जो प्रश्न होता महाराज अनुत्तरित होता. त्या ठिकाणी दोघं जण निघाले. जात असताना त्या जंगलामध्ये एक तपस्वी महात्मा राहायचे. महात्म्याकडे गेले आणि महात्म्याला हात जोडून विचारायला लागले, महाराज सांगा ना, या ठिकाणी मी राजा का आणि माझ्यासोबत आलेला माझा प्रधानजी हा प्रधान का? याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. त्यांनी सांगितलं, महाराज एक काम करा राजेसाहेब, इथून पुढे जा 20 मैल दुरावरती त्या ठिकाणी एक माणूस दगड खात बसलाय, त्याला जाऊन विचारा. प्रश्न थोडा अवघड वाटला. दगड खाणारा माणूस? पण घोडे जवळ होते. दोघं जण घोड्यावरती स्वार झाले. 20 मैल दूर गेले महाराज. आणि 20 मैल दूर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं तर एक माणूस खरंच दगड खात होता. त्याला विचारलं, राजा, अरे या ठिकाणी मी राजा आहे आणि हा प्रधान आहे. या गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी साधू महात्म्यांनी पाठवलं. याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. त्यांनी सांगितलं, अजून थोडं पुढे जा. पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक माती खाणारा माणूस भेटेल, तो तुमचं उत्तर देईल. पुढे गेलेत महाराज. पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं तर खरंच त्या ठिकाणी माती खाणारा बसला होता. त्याला विचारलं, महाराज आम्हाला काही गोष्टीचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे. हा प्रधान का आणि मी राजा का? असा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय. या गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी पहिले साधूकडे गेलो. साधूने आम्हाला दगड खाणाराचा त्या ठिकाणी परिचय दिला. त्या दगड खाणाऱ्याने आम्हाला तुमचा ॲड्रेस दिला. आता तुम्ही आम्हाला सांगा, या ठिकाणी राजा आणि प्रधान याच्यातला भेद का? या गोष्टीचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. त्यांनी सांगितलं, अजून थोडं पुढे जा. एक जण भुकेनं व्याकुळ आहे, तो तुम्हाला या गोष्टीचं उत्तर देईल. महाराज तो पुढे निघाले आणि पुढे गेल्याच्या नंतर एक माणूस व्याकुळ अवस्थेमध्ये बसला होता. त्याला विचारलं, महाराज आम्हाला उत्तर द्या, मी राजा का हे प्रधान का? या गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा तुमच्याकडे यावं लागलंय. या गोष्टीचं उत्तर तुम्ही मला द्या. महाराज त्यानं दिलेलं उत्तर आहे. त्यानं सांगितलं, ऐका ना, तो पहिला दगड खाणारा, दुसरा माती खाणारा, तिसरा मी व्याकुळ आणि तुम्ही दोघं जण, आपण पूर्वजन्मामध्ये एका ठिकाणी एका तळ्याच्या काठावरती दुपारच्या वेळेला भाकरी खात बसलो होतो. थोडं लक्ष देऊन ऐका बरं. आपण भाकरी खात होतो. आपण भाकर खात असताना त्या ठिकाणी एक साधू महात्मा आला. साधू महात्म्यानं विचारलं, मी भुकेला आहे, माझ्या पोटाला अन्न नाही आहे, 2-4 दिवस झाले या पोटाला कधी अन्नाचा घास मिळाला नाही, मला थोडीशी भाकरी असेल तर द्या, महाराज तुमचं कल्याण होईल. असं म्हटल्याच्या नंतर जो पहिला होता त्याने सांगितलं, दगड खा. दुसऱ्याला विचारलं, तुम्ही द्याल का? त्याने सांगितलं, माती खा. तिसऱ्याला विचारलं, तुम्ही द्याल का? त्यानं सांगितलं, दिली असती. पण खरं सांगू का, मलाच कमी पडली, तुम्हाला कुठून देऊ? तिसऱ्यानं दिलेलं उत्तर आहे. चौथ्याला विचारलं, तुम्ही? महाराज मी खरंच तुम्हाला दिली असती, पण माझ्याच्यानं ती माझी भाकर खाऊन संपली आहे, उरली असती तर नक्कीच तुम्हाला दिली असती. त्यानं हात जोडून विनम्रतेनं त्या ठिकाणी सांगितलं. आणि चौथा जो होता ना, पाचवा जो होता ना, त्या पाचव्यानं सांगितलं, महाराज मी जी भाकर खातोय ना, याच्यातली अर्धी तुम्ही खा, अर्धी मी खातो. राजा आता ऐक, जो दगड खाणारा होता ना, त्यानंच म्हटलं होतं की जा दगड खा, तो आता दगड खातोय. जो 2 नंबरचा होता, ज्यानं माती खा म्हटलं होतं, तो आता माती खातोय. ज्यानं बाबाची चेष्टा केली होती, तो भुकेनं व्याकुळ होतोय. जो तुझ्यासोबत प्रधान आहे, त्यानं विनम्रतेनं सांगितलं होतं की माझी त्या ठिकाणी खाऊन संपली नाही तर तुला नक्कीच दिली असती. महाराज त्याचं कर्म त्याला कामात आलं. तो त्या ठिकाणी प्रधान पदाला प्राप्त झाला. पण ज्यानं अर्धी भाकरी दिली होती ना राजा, तो तू आहे आणि तूच आज राजपदावरती बसलेला आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. परिणाम कशाचा आहे? परिणाम कशाचा आहे? परिणाम कर्माचा आहे महाराज.
त्याचं कर्म त्या ठिकाणी त्याला कामाला येतं. म्हणून आता केलेलं आपण कर्म काही जन्मानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागू शकतं. महाराज, चांगलं असेल तर चांगलं भोगावं लागेल आणि वाईट असेल तर वाईट सुद्धा भोगावं लागेल. ऐका ना, एका कवीनं सुंदर वर्णन केलेलं आहे, गोड म्हटलेलं आहे महाराज, ऐका थोडंसं चिंतन. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म महाराज, जे फळ आम्ही आता भोगतोय ना, याला कारण आहे आमचं कर्म. ऐका ना महाराज, तुम्हाला असं वाटत असेल एकाच मातीत येणारं पीक त्याची चव अलग अलग आहे, एकाच शेतात येणारी फळं त्याची चव अलग अलग आहे, एकाच डहाळीवरती येणारी त्या ठिकाणी असणारी सुंदर फळं त्याची सुद्धा टेस्ट अलग आहे. एकाच कुंभाराच्या आव्यामध्ये भाजलेले मडके महाराज, 3 मडके असू द्या, एक मडकं त्या ठिकाणी भगवान शंकराच्या लिंगेवरती जातं, दुसरं मडकं दह्यासाठी जातं आणि तिसरं मडकं बाबा घरात आजारी पडलेत, बाबाला अस्थम्याचा त्रास आहे म्हणून बाबाच्या खाटेजवळ राहतं. महाराज, मडके तर एकाच त्या ठिकाणी कुंभाराचे आहे, एकाच मातीपासून बनलेले आहे, पण मडक्यांचे प्रारब्ध 3 बदलले, कारण कर्म आहे. दगड 3 प्रकारचे असू द्या, एका दगडाची मूर्ती तयार होते, एका दगडाची पायरी तयार होते आणि एक दगड त्या ठिकाणी नको त्या कामाला जातो. म्हणजे तुम्ही अंदाज बांधून घ्या कुठल्या कामाला येतो. कारण काय, दगड एकाच खाणीतले महाराज, हो, पण कामं तिघाचे 3 झाले. याचं कारण आहे महाराज की आपण केलेलं कर्म, या कर्मानुसार माणसाला गती प्राप्त होत असते. तुमचं आमचं तेच आहे, तुम्हा आम्हाला सुद्धा कर्म भोगावं लागणार आहे. बाबाने एवढी मोठी चरपट मारली ते त्याचं कर्म आहे. विठाला 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 विठाला. ऐका ना, आपल्याला असं वाटतं आपण कर्म फक्त देहानं करतो का? महाराज, कर्म करत असताना आपण वाचन करतो, आपण कायेनं शरीरानं पण करतो, वाचन करतो आणि मनानं सुद्धा कर्म करतो. कधी कधी आपण बसलेलो असतो, पण बसलेलं असताना दुसऱ्याच्या बद्दल आपण वाईट चित्तो का नाही चित्त? एका माणसाचं इतकं पोट दुखत होतं, इतकं पोट दुखत होतं, गावात त्याचं पोट राहतच नव्हतं. डॉक्टरला दाखवलं, याला दाखवलं, त्याला दाखवलं, इलाज झाला नाही. मग ते औरंगाबादसारख्या ठिकाणी गेले, संभाजीनगरला गेले, तिथं विचारलं डॉक्टरांनी, तुमचं पोट कधीपासून दुखतं? ते म्हणे, महाराज, आमच्या शेजाऱ्यानं ट्रॅक्टर घेतला तहीपासून. समजलं तर बघून घ्या. विठाला विठाला पाप झालंय ना महाराज, कशानं झालंय? मनानं झालंय, मनानं. हो, कधी कधी तनानं होतं आणि कधी कधी त्या ठिकाणी वाचन पाप होतं. वाचन पाप होत नाही? वाचन पाप होतं ना महाराज. अहो, आपण कुणाला काय बोलून जातो याचं भान सुद्धा आपल्याला राहत नाही. समोरच्याला ते शब्द टोचून जातात, लागून जातात. जीवनभर तो माणूस त्या शब्दाची आठवण ठेवतो. काही काही लोक एवढे जळपटे बाबा बोलायला, ते जर बोलले ना तर नाकातले केस जळतात, इतके अवघड बोलतात. पाठीमागं 2 वर्ष कोरोना होता साहेब, कोरोना होता की नाही? कडक लॉकडाऊन होतं महाराज. कुठलं कार्यक्रम चालले होते, कथा कीर्तनं बंद होते, त्याच्यामुळं पाकिटं बंद होते. पण मला सांगा, एखादा महाराज उपाशी त्या ठिकाणी अन्न पाण्या वाचून मेला का? नाही मेला. काय झालं ऐका ना, आम्ही एक दिवस एका ठिकाणी उभे होतो, लॉकडाऊन होतं, नेमकं लॉकडाऊन खुललं, 2 वर्ष संपत आले होते कोरोनाचे. 2 वर्ष संपत आले, आम्ही 2 जण असे उभे होतो. उभे असताना सुमनबाई शेतात चालली. सुमनबाईच्या डोक्यावरती त्या ठिकाणी एक पाटी होती आणि पाठीमागून त्या ठिकाणी पुन्हा ती इमलबाई येत होती. ही सुमनबाई ते इमलबाईची वाट पाहत होती आणि ती उभी असताना ही एवढ्या अंतरावर थांबली. इथं आहे का? सगळ्या पाहायला लागल्या बा इकडं तिकडं. तुमच्याकडच्या नाही, आमच्याकडच्या सांगतो. हां, काय समजा तुम्हाला सांगतो ना, मी बोलत असताना जर त्या ठिकाणी काही गोष्टीचा
समन्वय जर त्या ठिकाणी आला तर त्याचा अर्थ तुम्ही आपल्याशी लावू नका, कारण हीच घटना की पात्र सब काल्पनिक आहे. हा म्हणजे माझ्यावर भांडण यायचं काम नाही. ऐकून महाराज ती पुढची त्या ठिकाणी सुमनबाई त्या इमलबाईची वाट पाहायची. सुमनबाई अशा अंतरावर उभी होती की आम्हाला ऐकायला येईल. विमलबाई जवळ आली. जवळ आल्याच्या नंतर ही तिला म्हणते, सुमन काय म्हणते विमल, 2 वर्ष झाले म्हणे माय महाराजाला लई फोडण्या बसल्या. फोडणी शब्द कळतो ना तुम्हाला? तुमच्याकडे नाही फोडणी? आता फोडणी सांगणं पडते मला पुन्हा, बराच प्रॉब्लेम येतो कशाचा, भाषेचा. ऐका ना, पूर्वीच्या काळामध्ये उडदाचं वरण करायचे. उद्धव दादा उडदाचं वरण करतात ना तुमच्या भागात? मडक्यामध्ये करायचं. उडदाच्या डाळीचं वरण करायचे, मडक्यामध्ये करायचे. मडक्यामध्ये त्या ठिकाणी ते शिजून झालं की एक चमचा घ्यायची, पळी म्हणते का चमचा म्हणते? पळी. ती पळी घ्यायचे, ती पळी अशी त्या जाळावरती तापवायची. त्याच्यामध्ये तेल टाकायचे, त्याच्यामध्ये लसूण टाकायचे, त्याच्यामध्ये जिरं टाकायचे, त्याच्यामध्ये खायचं चांगलं माहिती आहे, कांदा नामो पण विठाला विठाला त्या तेलामध्ये ते कढलं, त्याचा कडकड कडकड असा आवाज आला की ती तापलेली पळी त्याला सगळं उचलायची आणि तशीच त्या ठिकाणी ज्या मडक्यामध्ये उडदाची डाळ होती, उडदाचं वरण होतं, त्याच्यामध्ये टाकायची. त्याला फोडणी असं म्हणतात. तिचं असं म्हणणं होतं, 2 वर्ष झाले महाराजाला कार्यक्रमने यायला लयच फोडण्या बसल्या. मला सांगा, असं बोलण्याचं त्या ठिकाणी तिचा काही हे होता का? मला सांगा, कोणते महाराज त्या ठिकाणी भीक मागायला गेले कोणाच्या दारामध्ये? बोलणं अवघड असतं महाराज. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे बोलावं असं माणसानं की 4 लोकांनी तुमचं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. नाहीतर आपण त्या ठिकाणी बोलण्याच्या जर प्रक्रिया पाहिल्या महाराज, प्रक्रिया जर आपण पाहिल्या, लोकांचं पाहतो ते बोलायचा प्रयत्न करतात, पण बोलण्याची त्या ठिकाणी वळवळ करत असताना बोलणं तिळभर जमत नाही, परंतु बोलायचा त्या ठिकाणी लय पुळका, म्हणून बोलायला पुढे येतात. काही लोक असे असतात, मोजके शब्द बोलतात महाराज. असं वाटतं यांनी पुढचा शब्द बोलायला पाहिजे, ऐकावं असं वाटतं. तसं माणसाचं बोलणं असलं पाहिजे. बोलो ऐसा बोले जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसा बोले जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल बोले, जन विठ्ठल बोले. अतिशय गोड आणि समर्पक प्रमाणे माणसं असे असले पाहिजे. असे जर असले तर किती वेळ कीर्तन करावं असं वाटतं. एका गावात मी कीर्तनाला गेलो, मंडळी खूप सुंदर होती, वाजवणारी चांगली होती, म्हणणारी चांगली होती, इतके सुंदर होते महाराज म्हणणारे. फक्त आपण प्रमाण तोंडातून काढलं की ते प्रमाण उचलायचे. पण एक होतं, कीर्तन संपेपर्यंत प्रमाण एका नाही दिलं नाही. महाराजांनी जे प्रमाण उचललं तेच त्यांनी म्हटलं. कीर्तन संपल्याच्या नंतर मी म्हटलो, महाराज इतकं सुंदर वातावरण आहे, ऐकणारे चांगले, वाजवणारे चांगले, म्हणणारे चांगले, गावातलेच का? म्हटले हो महाराज, सगळे गावातलेच आहे. म्हणलं एवढे सगळे चांगले म्हणणारे, एवढे सगळे चांगले वाजवणारे, एका गोष्टीचा मला खेद वाटतो. म्हटलं की एवढं सगळं कीर्तन संपलं पण एका नाही प्रमाण दिलं नाही, या गोष्टीचा मात्र मला खेद वाटतो. त्यावेळेला भजन्यानं प्रमाण उचललं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. असे काही प्रमाण असते, हा याला प्रमाण म्हणतात महाराज, याला चातुर्य म्हणतात. ते चातुर्य महाराजांनी या ठिकाणी बोलणं माणसाचं चांगलं असलं, जग तुमच्या प्रेमात पडतं, जग तुमच्या प्रेमात पडतं. म्हणून माणसाचं या 3ही गोष्टीने आम्ही त्या ठिकाणी जीवन जगत असताना पाप करत राहतो. आपण केलेल्या पापातून आपलं कर्म घडत राहतं आणि ते आपल्याला पुढच्या जन्मात भोगावं लागतं. लक्ष देऊन ऐका, पुढच्या जन्मात भोगावं लागतं. कसं भोगावं लागतं? चांगलं केलं तर चांगलं भोगावं लागतं, वाईट केलं तर वाईट भोगावं लागतं. ऐका ना महाराज, चांगल्याचा परिणाम काय होतो? चांगल्याचा परिणाम चांगलंच उमटतं आणि वाईटाचा परिणाम वाईटच उमटतो. तुम्ही चांगलं केलं असेल तुमचं चांगलं होणार आणि वाईट केलं असेल वाईट होणार. ऐका, चला महाभारतामध्ये पितामह भीष्म नावाचं एक चरित्र आहे, सगळ्यांना परिचित आहे.
त्याच्या खोलात आपण जाणार नाही, आपल्याला पुढचा दृष्टांत पाहायचा आहे. कौरव पांडवाचं महाभारतीय युद्ध संपलं. सगळे कौरव त्या ठिकाणी मारले गेले, पांडव त्या ठिकाणी जिवंत होते. राजा युधिष्ठिर त्या ठिकाणी राजगादीवर बसला. बसल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला असं वाटलं मी तुमच्या पक्षात लढलो म्हणजे तुम्हाला राजपद प्राप्त झालं, आनंद झाला असेल असं मला वाटलं होतं. राजा युधिष्ठिराच्या मुखावरती त्या ठिकाणी दुःख होतं. कारण विचारलं तुमच्या मुखावरती दुःख का? म्हटले महाराज, ज्यांच्या सोबत तुम्ही मला युद्ध करायला भाग पाडलं ना ते सगळे माझे सख्खे सोयरे होते, माझे भाऊबंद होते. अरे माझ्या भावजया ज्या वेळेला बिना कुंकवाच्या माझ्या समोरून फिरतायत ना देवा, अरे हे पद मला त्या ठिकाणी तुच्छ वाटतंय. देवानं विचार केला याला आपण दिलेली समजूत कळाली नसावी, म्हणून भगवान परमात्म्यानं ज्या ठिकाणी पितामह भीष्म शरपंजरीवरती पडले होते त्या ठिकाणी घेऊन गेले. अनेक दिवस झाले होते, शरपंजरीवरती पितामह भीष्म झोपले होते. शरपंजरीजवळ गेल्याच्या नंतर पितामह भीष्माला विचारलं महाराज काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे. पितामहाने सांगितलं देवा पहिले मला सांगा, माझं उत्तर द्या, नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुमचा प्रश्न काय असेल तो तुमचा थोडा थांबवा, माझा प्रश्न पहिले ऐकून घ्या. देवा मागचे 100 जन्म मला माझे आठवतात, एकाही जन्मात कायेनं वाचेनं मनानं पाप केलं नाही. बरेच दिवस झाले या शरपंजरीवरती मी पडू नये, कारण सांगा. भगवान परमात्म्यानं सांगितलं पितामह मागच्या 100 जन्माच्या अगोदर एका जन्मामध्ये तुम्ही क्षत्रिय वंशातले राजा होता आणि क्षत्रियाचा धर्म आहे त्या ठिकाणी शिकार खेळण्यासाठी जाणे. तुम्ही शिकार करण्यासाठी जंगलात गेले, दिवसभर फिरले, तुम्हाला शिकार प्राप्त झाली नाही. संध्याकाळची वेळ होती, वापस येणार, परंतु तुम्हाला असं वाटलं की आता आपण वापस जाणार आहे, परंतु शिकार झाली नाही. त्या काळची पद्धत होती क्षत्रियांची, म्यानातून काढलेली तलवार रक्ताचा स्पर्श झाल्याशिवाय म्यान करायची नाही, आणि भात्यातून काढलेला बाण त्याला रक्त त्या ठिकाणी पाजल्याशिवाय भात्यात टाकायचं नाही, ही प्रथा होती. त्या प्रथेला जर या ठिकाणी कालाटणी मिळत असेल तर काहीतरी केलं पाहिजे, या विचारात तुम्ही त्या ठिकाणी पितामह होता. तुम्ही रस्त्याच्या कडेला उभा होता, तुम्ही उभे असताना विचारात होते की शिकार झाली नाही, काय करायला पाहिजे. हातामध्ये त्या ठिकाणी बाण तसाच आहे, या बाणाचं काय करायला पाहिजे. तेवढ्यामध्ये तुम्ही उभे असलेल्या ठिकाणाहून एक सळसळता सर्प त्या ठिकाणी या बाजूनं निघाला आणि रस्त्याच्या त्या कडेला जायला लागला. त्यावेळेला तुमच्या हातातल्या बाणानं तुम्ही त्या सर्पाला बाणाच्या टोकावरती असं उचललं. उचलल्याच्या नंतर तो सर्प विव्हळत होता. तुम्ही तो सर्प उचलल्याच्या नंतर त्याला खाली नाही फेकलं, बाजूला असणाऱ्या एका काटेरी झुडपावरती फेकलं. पितामह तो सर्प फेकल्याच्या नंतर त्या सर्पाच्या अंगामध्ये असंख्य काटे घुसले. किती घुसले? जेवढे काटे त्या सर्पाच्या अंगामध्ये घुसले होते ना पितामह, तेवढेच बाण आज तुमच्या अंगामध्ये आहे. आणि जेवढा काळ त्या ठिकाणी तो सर्प विव्हळत होता, जितकी मिनिट विव्हळत होता त्याचं रूपांतर मिनिटाचं दिवसात झालं. जेवढ्या मिनिटापर्यंत सर्प विव्हळला तेवढेच दिवस तुम्हाला शरपंजरीवरती पडावं लागतंय पितामह. याचं कारण काय? तुकोबराय महाराज आजच्या निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. ज्याचे कर्म घेती धोले ज्याचे कर्म घेती धोले ज्याचे कर्म ज्याचे कर्म घेती धोले ज्याचे कर्म घेती धोले
आणि पितामह भीष्मांच्या कर्मानं झोला घेतला होता. त्या कर्मातून पितामह तुम्ही सुटले नाही. तुमचे भलेही 100 जन्म गेले असतील, पण ते पाप तुम्हाला या ठिकाणी भोगावं लागेल. मग मला सांगा, आपण केलेले पाप आपल्याला भोगावं लागणार नाही? भोगावंच लागतील महाराज. ऐकून घ्या. आपल्याला असं वाटतंय आपण केलेलं भोगल कोणीतरी, नाही, तुम्हालाच भोगायचंय. आणि देवानं थोडासा कायदा बदललाय. ऐका ना, आपण किती ऑनलाईन झालोय. तात्काळ या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर या क्षणाला जर आपल्याला कोणाला त्या ठिकाणी संभाषण करायचं लगेच व्हिडिओ कॉल करतो आपण. करतो ना. याचं कारण काय? टेक्नॉलॉजी वाढवली. देवानं सुद्धा बदल केला. देवानं विचार केला अशी 100 जन्म कुठं वाट पाहिजे याची, याचा हिशोब पण जागेवर करायचा. देवानं कायदा बदलून टाकला. एका गावात एका जणानं हॉटेल टाकलं रस्त्याच्या कडेला. तर तुमचं पैठण संभाजीनगर रोड आहे, त्या रस्त्याच्या कडेला एका जणानं ढाबा टाकला. त्या ढाब्यावरती पाटी लावली बरं का मित्रांनो. त्या पाटीवरती असं लिहिलं की या उत्तम प्रकारचं जेवण करा, तुम्हाला बिल देण्याची गरज नाही. मला सांगा गिऱ्हाईक किती आले असतील? नम्र लागले. नम्र कशाला? कशामुळं? पैसे द्यायचं काम नाही. आणि ही पद्धतच आहे महाराज. इकतचं असलं तर घे ना कोणी, आणि फुकटचं असलं तर बाप लेक दोन्ही. ही रीत आहे आपली. फुकट असलं की आपला अख्खा गाव जातो. दोघांनी त्या ठिकाणी गावातले 3-4 बसलेले होते. त्यांनी विचार केला बरेच दिवस झाले आपलं जेवाचा बेतही जमला नाही, चला गेले महाराज. गेल्याच्या नंतर हॉटेलमध्ये प्रवेश केला. पण प्रवेश केल्याच्या नंतर एका बाजूला पुन्हा एक बोर्ड लावला होता. त्या बोर्डावरती असं लिहिलं होतं, तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही, तुमचं बिल तुमचा नातू भरेल. अरे मध्ये आल्यावर कायदा बदललेला म्हणे, पण तरी पण बिल द्यायचं काम नाही ना, कारण आपण जेवल्यावर बिल कोण? नातू. यानं विचार केला आपलं लग्नच नाही अजून, तर नातू कुठून? त्यातलं एक तर म्हणी मग होतं जमत बी नाही बा. तुम्ही लयच हसले बा, लय जास्त प्रमाण आहे का जरा? आपणच आणली होई परिस्थिती. अरे म्हटलं आपल्या अजून लग्नच जमायला तयार नाही, आपल्याला पाहुणेच पाहायला यायला तयार नाही, काय करणार? आणि बरीच अवघड परिस्थिती झाली महाराज या गोष्टीची. भीषण आहे बरं का परिस्थिती. पोरांना पोरी भेटत नाही, भेटतात महाराज, पण त्याच्यासाठी पोरायची कर्म चांगली पाहिजे. गावात सप्ताह चालला ना, तुम्ही हरिपाठात असू द्या पोरगा, अरे 4-8 दिवसानं त्याला एखादा तरी पाहुणा पाहायला येणार, हे सुद्धा कर्मच आहे. म्हणून पोरांनो, जर लग्न करायचे असतील तर इकडे तिकडे भटकू नका. अरे धाब्यावरती त्या ठिकाणी काय जाता राजा हो? अरे यायचं असेल तर धर्ममंडपामध्ये नाचा, तुमची जमीन नाही विचारणार, तुमची चौकशी नाही करणार, पण तुम्हाला त्या ठिकाणी जवाई म्हणून लोक निवडणार. पण त्याच्यासाठी तुमचं कर्म चांगलं असलं पाहिजे. बरोबर आहे? आता तुम्ही 2-4 जण इथं बसतात म्हणून तुम्ही हाव हाव म्हणून राहिली, बाकीच्या याचं काय करताय? तरुणाची व्याख्या अशी नाही ना बाबा. तरुण असा आहे का? संध्याकाळी जो आणावं लागतो धरून त्याला म्हणतात तरुण. आणि तेच लोक हुकले ना बाबा याच्यातून. एक जणांतर मला असा बायोडाटा पाठवला, म्हणे माऊली गण दूर दूर जाताना तुम्ही पैठणकडे जाता, खाली जळगावकडे जाता, इकडे पार विदर्भामध्ये जातात, पहा ना आपल्याकरता एखादी. नाही ते मोबाईलवरती तुमचाच बायोडाटा आहे का? म्हटलं हो माझाच आहे. म्हटलं वय किती तुमचं? म्हणे 42. म्हणलं 8 वर्षाकरता कशाला डाव लावून, लय थोडे राहिले आता, नकोच ना करू तू. कुठं ना कुठून भेटणार आहे हो? 42-43ची पोरं झाले, भेटणार नाही. एका जणाला असंच झालं महाराज बरं का. पाहुणे आले पाहायला, नुसतेच पाहायला आले हो त्याला, आणि त्याला पाहून पाहुणे गेले. ते ना तुमच्याकडे ते ज्वारी आहेत का? शाळू ज्वारी आहे ना? ती ज्वारी आल्याच्या नंतर त्याचं राखण करतात, गोफण घेतात, आणि कशावर उभं राहतात? ते माळा म्हणतात का त्याला? हां, त्या माळ्यावरती. आमच्याकडे त्याला माळोचा म्हणतात, कारण भाग बदलला प्रथा बदलते, भाग बदलला वेश बदलतो, भाग बदलला भाषा बदलते, भागाभागाचा प्रकार आहे. त्या माळ्यावरती तो पाखरा हाणायला गेला, आणि पाखरा हाणता हाणता तो बसला बा. आणि बसल्याच्या नंतर स्वप्नात गेला, मला पाहुणे पाहायला आले होते. गड्यानं स्वप्न एवढं रंगवलं महाराज, इतकं रंगवलं की त्या स्वप्नामध्ये त्याला स्वप्न पडायला सुरुवात झाली. आता त्याला झोप लागली, गुडघ्यात मुंडकं घातलं आणि त्याला झोप लागली. पाहुणे पाहायला आले, पाहुण्यांनी त्याला पाहिलं, पाहुण्यांनी त्याला पसंत केलं. हा मुलगी बघून आला, मुलगी
हा ते डबे आले व ती पाटी आली, सगळं झालं. आता ये ना महाराज त्या साखरपुड्यातच एक मोबाईल देऊन टाकला तिकडं. ते संभाषणही सुरू झालं बघ दोघांचं. खूप बोलतात पोरं आणि एवढे बोलतात. लग्न झाल्याच्या नंतर त्याला टाईमच राहत नाही, इतकं मोबाईलवरती बोलून घेतात. संपला महाराज. लग्नाची तारीख ठरली. तारीख ठरल्याच्या नंतर त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेनं त्याचं लग्न ठरलं. सगळं त्या ठिकाणी बस्ते बिस्ते फाडून झाले. ठरलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी लग्न लागणार याची वरात निघाली. वरात निघाल्याच्या नंतर याचं लग्न त्या ठिकाणी थाटामाटात गेलं. पण हे जो सगळा कारभार चालला हा कुठं चालला? माळ्यावर. बरोबर आहे. आणि स्वप्नात हे स्वप्न तो गडी तिथं पाहू राहिला, रंगवू राहिला. स्वतःच्या लग्नाचे स्वप्न त्या ठिकाणी स्वप्नामध्ये पाहतोय, माळ्यावरती पाहतोय, झोपेत पाहतोय. गेलं महाराज याचं लग्न. लग्न गेल्याच्या नंतर हा थाटात त्या ठिकाणी घोड्यावर बसला हा घोडा. आणि बस गलत अर्थ घेऊ नका, घोड्यावरती बसला असं मला म्हणायचं. बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा बसला. ते वाजत गाजत गेले. त्या वरातीमधली एक कथा आहे महाराज. ही अशी पोरं राहतात सोबत, 5-25 पोरायचं टोळकं. त्याच्यातला एक मुकरदम असतो. त्याच्या गाडीमध्ये खोकं ठेवलेलं असतं. कशाला? यांच्या चार्जिंग करायला. महाराज ही हुळ नाचली का त्याच्याच मागं जातात. जितके वरातीत नाचाला त्याच्यापेक्षा 1.5 त्या खोक्यावाल्याच्या पाठीमागं. हो देणार थोडी दिले होते तुला आत्ता. मला हर दिन काय होतं मग घेतो किती. अख्खं खोकं तू घेतो बाकीच्या याला काय देतो. ही सगळी हूळ संपली बाबा त्याच्या पाठीमागची. हा गेटवर आला. हो गेटवर आल्याच्या नंतर यानं तिच्या हातामध्ये करंगडी गुतवली आणि चालला गडी. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आता काही स्वप्नात गेले महाराज त्यांच्या लग्नाच्या. इमॅजिन करायला लागले ते आपल्या जीवनातला प्रसंग. तुमच्या वेळेस होतं बाबा हे गाणं? नाही. केला महाराज. हा गेला त्या स्टेजवरती, गेला बोहल्यावरती उभा राहिला आणि त्या ठिकाणी सुंदर असं दोघांचं लग्न लागलं. सगळं विवाह सोहळा पार पडला आणि ते वापस निघाले वराडी घेऊन घरी आले. काहीतरी 2-4 जण तिथे इसरलेच बा. आणि सकाळी उठल्यावर त्या गावातल्या लोकांना विचारे, का हो हे कोणतं गाव आहे? रात्री जादा झालेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, त्यांच्या चड्ड्या पाहिल्या तर सगळ्या वल्ल्या. म्हणजे कुत्रे मुतले होते त्यांच्या अंगावर, इतके बेसावध होते. तुम्ही याचा गलत अर्थ घेऊ नका. दुर्दशा कुत्र्यासारखी होते हो पेणाऱ्या माणसाची. बाबा हे लग्न लागलं, वऱ्हाडी वापस आले. हे राहिलेले इसरलेले दुसऱ्या दिवशी आले. आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो पिचकाऱ्या मारायचा कार्यक्रम सुरू झाला. असतो का तुमच्याकडं? गुळणा गुळणी. पहिल्यांदा खोबरं चावायचे ना, नारळ चावायचे. चावल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी घ्यायचे आणि गुळणं त्याच्या अंगावर फेकायचं. किती गुळणे मारावं लागते? तुम्ही मारले का? ते गुळणा गुळणीचा कार्यक्रम सुरू झाला महाराज. यांचं झालं का? तेच म्हणलं बुवा, तुमच्या चांगल्या लांब पिचकाऱ्या गेलेल्या दिसत्या बुवा. तुम्ही हसून घ्या, आम्ही चहा घेऊन येतो. विठाला विठाला तो कार्यक्रम संपला महाराज. पण यानं ज्या गुळण्या मारल्या ना, यानं गुळण्या खोबऱ्याच्या नाही मारल्या बाबा. यानं घुटका खायला होता. नवरी सगळी लालचटक करून टाकली यानं. तो गुटक्याचीच गुळणी मारली यानं महाराज. तो सगळा कार्यक्रम संपला. पण हा जो सगळा कार्यक्रम चालला, हा कुठं चालला? माळ्यावर. लग्न कुठं चाललं? स्वप्नात. हे स्वप्नातलं लग्न, माळ्यावरचं स्वप्न, त्या ठिकाणी हे सगळं चाललं. पार पडला सगळा विवाह सोहळा. खूप दिवस चालले. दोघांचा संसार सुखामध्ये चालला. समाधानानं जगत होते. संसार अतिशय सुखात चालला होता. आणि
त्या संसाराला वर्ष दीड वर्ष होत नाही तर त्या संसाररूपी वेलीवरती एक सुंदरचं फूल आलं. म्हणजे काय झालं, त्यांना एक लेकरू झालं. आता ते लेकरू झालं महाराज. लेकरू झाल्याच्या नंतर त्याला आनंद झाला. मुलगा झाला ना, मुलगा झाला म्हणल्याच्या नंतर 7-8 जणी सासवा तयार झाल्या. कशाला आहे का तुमच्याकडे ते मुलगा बघायला जायला? हो, इकडूनच सांगतात महाराज लोक आपले, हां आमची मोठी अशी तशी नेसत नसते, तिला नाटीच लागते. पुढच्याची का चाटी करते का तिला नाटी लागते तर? बरं 7-8 जणी घेऊन जाते बाबा. बरं गेल्याच्या नंतर हिच्या हातानं ते पोरग तिला नाणं राहतं. या अशी गल्लीत आली ना, अशा तंगड्या लांबवती तंगड्या, आणि तंगड्या लागवल्याच्या नंतर त्या पोराला घेते आणि त्या पोराला असं पालथं मारते त्याच्यावर, करते ना. बरं हिच्या तंगड्या काही साध्या सुद्या राहत नाही, जशा काही बैलगाडीच्या धुऱ्यात राहत्या बघ. त्या पोराला पालथं मारलं की डावा हात आणि उजवा पाय, हा पाय असा आणि हा हात असा, सगळी हेळणा करून टाकते त्या पोराची, तिच्या हातानं आंघोळ. हो, आणि त्याला मग नंतर त्या झोळीमध्ये टाकून झोपी घालून देते. शेजारीने विचारते झोपला का ग तो? हाव, त्याच्या आतलाच आंघोळ घातली. आंघोळ नाही घातली, आंघोळ नाही घातली, तो नानून टाकला असं तू त्या ठिकाणी सांगते ना. पण तो नानला नाही, तो नानल्यानं झोपलाच नाही, तो ताणल्यानं झोपला. ही जुनी प्रथा महाराज. हे सगळं संपलं बुवा. ह्या बघून आल्या, 7-8 जणी लुगडे नेसून आल्या. याचा सगळा कार्यक्रम चालला बुवा त्या स्वप्नामध्ये. बाबा ते पोरगं आलं घरी, यालाही आनंद वाटला. आनंद वाटल्याच्या नंतर त्याला गोड वाटलं ते की माझा संसार आता कसा तरी मार्गी लागला. पण सगळं चाललंय होतं कशात? स्वप्नात. कारण पाहुणे फक्त पाहायला आले होते, याचं सगळं स्वप्न रंगत होतं. आता ते आलं, आल्याच्या नंतर याला आनंद वाटला. हा त्या पोराला घ्यायचा, त्याच्या गालावरून असे हात फिरवायचा, गुलुलुलुलुलुलु असं करायचं, लाड करायचं त्याला. ते सगळा गाव यायचा, तो मुलगा बघून जायचा. आता मुलगा हळूहळू थोडा त्या ठिकाणी मोठा व्हायला लागला. एक दिवस त्याच्या मम्मीनं काय केलं, त्याला त्या ठिकाणी पाजून असं पलंगावरती टाकलं. ती भांडी करायला गेली बिचारी. आता हा त्याच्या शेजारी येऊन झोपला आणि त्याच्या गालाला असा खाजवायचा. त्यानं खाजवलं का ते पोरगं रडायचं. ते रडायला लागलं, त्याच्या आईनं काम सोडायचं आणि त्याला त्या ठिकाणी येऊन परत शांत करायचं, त्याच्याजवळ झोपायचं, त्याला त्या ठिकाणी स्तनपान करायचं. आता ती यायची, परत जायची, असं करता करता काय झालं, त्यानं जास्तच त्याला रडवलं. आता तिला त्याच्या शेजारी झोपावं लागलं. झोपल्याच्या नंतर तो पलीकडून झोपलेला आहे, मध्ये तो बाळ आहे, अलीकडून त्याची आई आहे. त्याच्या आईनं त्याला पदरामध्ये घेतलं. घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला स्तनपान केलं. स्तनपान केल्याच्या नंतर येणं परत त्या ठिकाणी तो झोपल्याच्या नंतर परत त्याचा गाल खाजवला. तिने सांगितलं पलीकडे सारखा ना गं, मी तुम्हाला बार सांगू लागले की तुम्ही पुन्हा येतात, त्याला खाजवतात, त्याला रडवतात, मला काम सोडावं लागतं. तरी ते ऐकायला तयार नाही. पुन्हा त्यानं हात लावला, सरक पलीकडं, सरकलं बा थोडं पलीकडं. त्या पोरानं आता इकडचं तोंड तिकडं केलं. त्याच्याकडं तोंड झाल्याच्या नंतर त्यानं परत खाजवायला सुरू केली. तिने सांगितलं तुम्हाला एकदाच सांगू राहिलं, सारखा नाव का पलीकडं. हे जसं पलीकडं सरकलं महाराज तसं वरून. त्याला वाटलं मी पण डोप्पा लांगावून. हे कुठं होतं? हे होतं माळ्यावर. महाराज हे माळ्यावरून पडलं. आता हे माळ्यावरून पडलं म्हणल्यावर हा माळ्या तसा राहिला असेल का? पाय मोडला महाराज त्याचा पाय. रात्रीचे 8 वाजले, या स्वप्नाला सगळ्या गोष्टी सुरू व्हायला. 5चं चालू झालंय, पाहुणे पायाला येईल, तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत महाराज बापानं विचार केला. पोरगा अजून त्या ठिकाणी पाखरं राखण करायला गेला होता, वापस कसा आला नाही. मित्राच्या घरी शोधाशोध केली, कराय आमचा बाळ्या दिसला, म्हटले नाही इकडं नाही आला तो. अरे वा, कुठं गेला असेल म्हणून बाप शेताकडे गेला. शेतात जाऊन पाहिलं, रानात पाहिलं, आवाज दिला बाळ्या. बाळ्यानं कन्हत आवाज दिला माळ्यापासून. हो, बापाला चाहळा आला. बाप त्या चाळानं त्याच्याजवळ गेला. गेल्यानंतर विचारलं, खरं इथं काय करतोय? बाबा पाय मोडला. अरे पाय कसं काय मोडला? काय माहिती कसं काय मोडला. बापानं उचललं, बैलगाडीमध्ये टाकलं, घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर ढोरकीनला नेलं. ढोरकीनच्या डॉक्टरनं सांगितलं प्लॅस्टर करावं लागेल, संभाजीनगरला न्यायचं आहे. उचललं महाराज, संभाजीनगरला घेऊन गेले. त्याचे जे मित्रमंडळ होते त्यांना वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी हे सगळे मित्रमंडळांनी एक क्रुझर भरली. सगळेचे सगळे मित्र पाहायला गेले. त्याला पाहायला गेल्याच्या नंतर पाहिलं, बाळा थोडं वाईटच झालं रे तुझ्या संदर्भानं, तुझा पाय मोडला राजा, आम्हाला वाईट वाटतंय. पण हे पाय या टायमाला हे व्हायला नव्हतं पाहिजे होतं. कारण का, तुला पाहुणे पाहायला आले होते. ते म्हणे आहे पाहुण्याचं नाव काढू नको. हे कशानं झालं? कशानं झालं? पाहुण्यांमुळं झालं. महाराज त्या ठिकाणी तुम्ही स्वप्नात या सगळ्या गोष्टी पाहायला लागले.
विषय आपला विषांतर इथून झाला होता की मुलाला त्या ठिकाणी पाहुणे पाहायला यायला लागले. येत नसतात बरं का, पण तुम्ही चांगल्या ठिकाणी जर असाल तर तुम्हाला नक्कीच पाहुणे पाहायला येतील. कर्म चांगलं असेल ना महाराज तर चांगलं त्या ठिकाणी फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही इथं या. अरे राजा हो ऐका ना, या ठिकाणी तुम्ही चांगलं कर्म कराल फळं तुम्हाला चांगले पाहायला भेटतील. एका भागवतामध्ये आलेली गोड कथा आहे. शुकाचार्य ज्यांनी हे भागवत सांगितलं कुणाला, राजा परीक्षितीला. तुम्हाला जास्तीचं सांगणार नाही कारण इथं भागवत कथा चालली आहे. आपण फास्टमध्ये जाणार आहोत, आपल्याकडं वेळ या ठिकाणी संपलेला आहे. पण तुमची इच्छा असेल तर सांगतो, नसेल तर त्या ठिकाणी थांबतो. काय इच्छा आहे मला सांगा. तुम्ही 2-4 जण म्हणून बाकीचे म्हणते यायला काही काम आहे का, सांगा सांगा म्हणणार आहे. इच्छा आहे का तुमची, कारण वर हाताशी कोणाकोणाची इच्छा आहे, सगळ्याची चिपवा. विठाला विठाला विठाला. ज्या शुकाचार्याने राजा परीक्षितीला भागवत सांगितलं ते शुकाचार्य पूर्व जन्मात कोण होते कल्पना आहे. आता तुम्ही ऐकलं असेल पण तरी सुद्धा सांगून जातो, ऐका महाराज. हे शुकाचार्य पूर्वजन्मामध्ये राधा राणीचा पोपट होते. काय होते, पोपट. महाराज पोपट हा पक्षी घराघरामध्ये पाळला जातो. याचं कारण काय, तो गोड बोलतो. तो गोड बोलतो, किती गोड बोलतो. आणि महाराज त्याच्यावरती बरेच गाणी तयार झाली. आवड मला ज्याची मी वाजवलं महाराजने लगे, नको ते चालू आहे पुढं त्याच्यामुळे. हे पोपट गोड बोलतं म्हणून राधाराणीने त्याचं पालन केलं. महाराज राधाराणी महालात आल्या ना, त्या पोपटानं त्या ठिकाणी हातावरती यायचं, हातावरती बसायचं आणि हातावरती बसून त्या ठिकाणी पोपटानं मिठू मिठू बोलायचं. कुठं होतं हे गोलोक धामामध्ये. भगवान परमात्म्याचा अवतार संपल्याच्या नंतर गोलोक धामामध्ये अवतार कार्य संपून गेल्याच्या नंतर राधाराणी महालात बसल्या, पोपट हातावरती येऊन मिठू मिठू बोलायला लागला बरं का दादा. तो बोलत असताना राधाराणीने त्याला सांगितलं, हे बघ तू मिठू मिठू जरी बोलला ना मला गोड नाही वाटत, पण तो कृष्ण कृष्ण जर बोलला ना तर माझ्या अंतःकरणाला त्या ठिकाणी गोड वाटतंय रे. महाराज ते पोपट शिकलं आणि ते कृष्ण कृष्ण बोलायला लागले. त्या पोपटानं कृष्ण कृष्ण म्हणलं की राधाराणीचं अंतःकरण फुलून यायचं. पण एक दिवस काय झालं, राधाराणीच्या गैरहजेरीत भगवान परमात्मा त्या महालात आले आणि ते हातावर येऊन त्या ठिकाणी कृष्ण कृष्ण म्हणायला लागलं. भगवान परमात्म्यानं सांगितलं, जपी तपी संन्यासी मृत्यू लोकामध्ये माझं आयुष्यभर त्या ठिकाणी स्मरण करतात, त्यांना भेट दिली नाही. तुझ्या हातावर बसल्याच्या नंतर माझं नाव कशाला घेतो. अरे मला जे नाव आवडतं ते नाव घे. देवा तुम्हाला कोणतं नाव आवडतं, मला राधा नाव आवडतं म्हण ना राधा. महाराज पोपट राधा बोलायला लागलं. पोपट त्या ठिकाणी राधा बोलायचं आणि भगवान परमात्म्याच्या हातावर बसून राधा म्हणायचं आणि राधिकेच्या हातावर बसून कृष्ण म्हणायचं. एक दिवस असं झालं, दोघंचे दोघं महालात होते. पोपट बाहेरून आलं आणि पोपटानं पाहिलं, दोघंही बसलेले. आता काय करावं, पण नाव पोपट होतं महाराज त्याचं. राधा म्हणाव तर त्या ठिकाणी राधिकेला ना राग येणार आणि कृष्ण म्हणाव तर भगवान परमात्म्याला राग येणार. मग काय म्हणावं. महाराज पोपट हुशार होत, त्यानं दोघांचा संयोग केला आणि एक मंत्र म्हटला, तुम्हाला टाळी वाजून म्हणायचं आहे सगळ्यांना बरं का. आता नका वाजू, मी म्हणतो तेव्हा. री राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे, कृष्णा राधे एका स्वरात कृष्णा राधे, श्याम श्यामा राधे राधे, श्याम श्यामा राधे राधे. एवढं हुशार होतं महाराज पोपट. दोघांनाही आनंद झाला, इतकं गोड वाटलं दोघांना. पण महाराज दोघं प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर दोघा जणांनी आशीर्वाद दिला. अरे पोपटा, एवढा जर तू गुणवान आहेस, इतका आनंद दोघांना आम्हाला एकत्र जर या ठिकाणी देतोस तर हे बघ तुझं हे कर्म चांगलं आहे, ते कधीतरी उद्या निश्चितच जगाच्या कामाला येणार आहे. म्हणून तुला आम्ही त्या ठिकाणी वरदान देतो, तू जा त्या मृत्यू लोकामध्ये. आता त्या ठिकाणी कलीचं राज्य चालू झालं, कलियुगामध्ये धर्माला स्थान राहणार नाही, म्हणून तू धर्माचं कार्य करायचं, एवढं महान कार्य आम्ही तुझ्या हातात देतो. महाराज ते पोपट आलं. आल्याच्या नंतर एका शुक नावाच्या पक्षिणीच्या गर्भामध्ये त्यानं प्रवेश केला आणि अंडरूपानं बाहेर आला. 4 खाणी आपल्या सांगितल्या. त्या अंडखाणीमधून त्याची उत्पत्ती झाली. पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यानं अंड्याच्या मधून बाहेर जन्म घेतला त्या ठिकाणी भगवान शंकर माता पार्वतीला भागवत सांगत होते. का सांगत होते याचा एक फरदाड आहे, पुन्हा सांगू का 2 मिनिटात. ऐका, आता महत्वाचा मुद्दा आहे. भगवान शंकर एक दिवस त्या ठिकाणी हिमालयाच्या पर्वतावरती तपश्चर्या करायला बसले
आणि ते समाधिस्थ झाल्याच्या नंतर माता पार्वतीला भेटण्यासाठी नारद मुनी आले. 14 भुवनामध्ये फिरता येतं नारदाला. किती भुवनात? त्या ठिकाणी माता पार्वतीला नमस्कार केला. माते नमस्कार. असो, नमस्कार आहेत महाराज. बरेच दिवस झाले तुमचं येणं जाणं कमी झालं. सांगितलं माते माझं येणं जाणंच जरा मी कमी केलं. का हो? का कमी केलं? कमी याच्यामुळं केलं, संसारिकामध्ये त्या ठिकाणी दोघांचा मतभेद झाले. पतीचा पत्नीवर भरोसा नाही आणि पत्नीचा पतीवर भरोसा नाही, भावाचा बहिणीवर नाही, बहिणीचा भावाचा नाही, मुलाचा त्या ठिकाणी बापावर नाही, बापाचा सासूचा सुनेवर नाही. त्याच्यामुळं गाणं लिहावं लागलं, सोनू तुझा माझ्यावर. हा भरोसाच कोणाचा कोणावर राहिला नाही. त्याच्यामुळं मी येणं जाणं बंद केलं. पार्वतीनं सांगितलं तू जे बोलतोय तू आमच्या संदर्भानं बोलतोय ना, आमच्या संबंधानं बोलतोय ना. तुला काय वाटलं भगवान शंकराचं आमचं जमत नाही? अरे आमचं जमतंय, आमचं प्रेम आहे एकमेकांवरती. नाही ना माते, प्रत्येक पती पत्नीमध्ये त्या ठिकाणी काही ना काहीतरी भेद असतो. तुमच्या दोघांमध्ये असला पाहिजे, कपट असतं. माता पार्वतीनं सांगितलं हे बघ नारदा, तू आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नको. नारदानं मनोमन म्हटलं माते आपलं कामच ते, आपण खाली हात कुठूनच येत नाही, त्याच्यामुळं इथून सुद्धा खाली हात जाणार नाही. दोघांमध्ये थिनगी टाकल्याशिवाय वापस फिरणार नाही. पार्वतीने सांगितलं सांग बरं आमचा कसा भरोसा नाही? आता नारदानं प्रश्न केला पार्वतीला, तुम्हाला भगवान भोले बाबा सगळ्या गोष्टी सांगतात का? म्हटले सगळ्या गोष्टी सांगतात. मग सगळ्याच जर गोष्टी सांगत असतील तर भगवान भोले बाबाच्या गळ्यामध्ये ज्या नरमुंडाच्या माळा आहे ती मुंडकी कोणाची? माता पार्वती डोकं खाजवायला लागल्या, विचार करायला लागल्या, खरंच मला माहित नाही. मग तुम्हाला जर या ठिकाणी माहित नाही कसं म्हणतात तुमचा दोघांचा एकमेकावर भरोसा आहे? माते पुरुष मंडळी अशीच असते, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला कधी सांगतच नाही. सांगतात का तुम्हाला? त्या पार्वतीला नाही, या पार्वतीला विचारतोय मी. शंकर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगतात का? नाही सांगत. त्याचं कारण आहे तुम्हाला फक्त गोष्ट कानावर पडली पाहिजे. कानी पडे आणि घेऊ घेऊ रडे असा याचा संबंध आहे. जी भेटली ना तिला भेटल्याबरोबर सांगतात लगेच, तुला काही माहिती आहे का गावात काय झालं माहिती आहे का तुला? ती म्हणते नाही. मग तुला म्हणून सांगते, कोणाला सांगशील? अख्ख्या गावाला आग लावून देते महाराजा. या जगामध्ये 2 नेटवर्क एवढे फास्ट आहे, इतके फास्ट आहे महाराज. एक ईमेल आणि दुसरा फिमेल. यांच्या फक्त कानावर पडू दे, अख्ख्या गावात बातमी फिरून जाते. महाराज त्या ठिकाणी पार्वतीला राग आला. भगवान त्या ठिकाणी समाधिस्थ होते. नारद मुनी निघून गेले. पार्वतीने बाबाची समाधी खुलल्याच्या बरोबर त्या ठिकाणी बाबावरती राग व्यक्त केला. चेहरा फिरलेला होता. बाबा आल्याच्या नंतर बाबाने आवाज दिला, पार्वती. मातीची नजर उतरलेली होती. मातीची नजर उतरली म्हटल्याच्या नंतर बाबानं नंदी राजाला बोलवलं. नंदी कोणी घरी आलं होतं का? म्हटले नारद बाबा आले होते. तेच म्हणलं मशीन एवढं गरम कस काय, वाफा मारू राहिलं बा ते. म्हटलं त्यानं नक्कीच भांडण लावलेलं असावं. काय राग आहे तुझ्या मनामध्ये, बोल ना मला. पार्वती मातेनं सांगितलं मला खरं सांगा, तुम्ही माझ्यासोबत सगळं सत्याचा व्यवहार करतात? म्हटले हो. मग सत्याचा व्यवहार जर करत असाल तर मला खरं सांगा तुमच्या गळ्यामधल्या नरमुंडाच्या माळा कोणाच्या? भोले बाबा हसायला लागले. पार्वती काय भोळी आहेस का तू, काय विडी आहेस? तुला काय वाटलं माझं तुझ्यावर प्रेम नाही? माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तुझ्या प्रत्येक जन्माची आठवण मी माझ्या गळ्यामध्ये बांधून ठेवली. तू कधी उमा होतीस, त्या उमा नावाच्या जन्मामधली एक आठवण माझ्या गळ्यामध्ये आहे. तू कधी त्या ठिकाणी गौरी होतीस, तीही आठवण माझ्या गळ्यामध्ये. प्रत्येक जन्माची मी आठवण ठेवतो. ज्या ज्या वेळेला तू मरते ना, तुझं एक मुंडकं काढून मी त्या ठिकाणी माझ्या माळेमध्ये ओढतो. तिनं सांगितलं मग तुम्ही नुसते कपटीच नाही, तुम्ही तर महाकपटी आहे. म्हटलं याच्यात काय महाकपट आलं? म्हटले तुम्ही त्या ठिकाणी मला म्हणतात की मी प्रत्येक जन्मात मरते, तुम्ही कवटी म्हणून त्या ठिकाणी गळ्यात बांधता. मीच प्रत्येक वेळेला मरते, तुम्ही कोणती जडीबुटी खाल्ली हो, तुम्ही मरतच नाही. भोले बाबांना सांगितलं पार्वती मी अमर ग्रंथाचं वाचन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी मरण नाही. कोणता आहे तो अमर ग्रंथ सांगा ना? महाराज तो अमर ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. त्याच्या आरतीमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, हरिदर्श कराने वाला, हरिनाम यही हरिदान यही, जग के मंगल की आरती, पापियों को पाप से है तारा. त्या भागवतामध्ये सांगितलंय की हा अमर ग्रंथ आहे, त्याचं वाचन मी केलेलं आहे. पार्वतीनं सांगितलं मला नाही का जमणार? म्हटले जमेल ना, पण त्याला एकाग्र असावं लागतं. म्हटले अशा ठिकाणी चाला की मला ते भागवत त्या ठिकाणी समजून चाला जिथं या अंड्यातून या पक्षाचा जन्म झाला होता, तिथं ती भागवत कथा चालली होती. आलं लक्षात?
महाराज या पिलानं त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाकडून त्या ठिकाणी कथा ऐकली, पण ऐकत असताना भगवान भोलेबाबानं एक त्या ठिकाणी आट ठेवली होती. आट अशी होती, पार्वती तुला भागवत सांगायला सुरुवात करेल, नॉनस्टॉप सांगेल, कधी मध्ये थांबणार नाही. फक्त त्या ठिकाणी भागवताचा स्कंद संपला की तो हरे नामाचा जप करायचा. 12 स्कंदामध्ये भागवत चाललं होतं. पहिला स्कंद संपला हरे नमा, दुसरा संपला हरे नमा, असं करत 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 9 स्कंद संपले. आणि 9 स्कंद संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी पार्वती मातेला झोप लागली. पार्वती मातेला झोप लागली. वरून पिलू विचार करत होतं, पार्वती माता झोपल्या, भोले बाबा कथा सांगायला बंद करतील, आता जर मी कथा ऐकली नाही तर ज्ञान अर्धवट राहील. म्हणून या ठिकाणी माणसानं ज्ञान अर्धवट ठेवू नये, माणसानं अभ्यासपूर्व त्या ठिकाणी बोलावं. कारण अनभ्यास आहे विषमविद्या, जे थोडं असतं ते विषयाच्या समान असतं. त्याच्यामुळं या पक्षानं विचार केला आपल्याला हरे नमा म्हणावं लागेल. त्यानं हरे नमा म्हटलं. 12 स्कंद संपले आणि त्या ठिकाणी गर्जना झाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. असा जयकार झाला. मातेचे डोळे उघडले. मातेनं डोळे उघडून पाहिलं. माता विचारायला लागली, का हो या ठिकाणी संपलंय का? भोलेबाबांना सांगितलं भागवत संपलंय. अहो मला तर जन्म सुद्धा देवाचा कळाला नाही. म्हटले झोपली होती का? म्हटले हो झोपली होती. मग हरे नमा कोण म्हणत होतं? पाहिलं तर पिलू होतं. भोलेबाबा त्या ठिकाणी त्रिशूळ घेऊन त्याच्या पाठीमागं मारायला धावले. महाराज पुढं पिलू पळालं, पाठीमागून भोलेबाबा. ते पिलू उडत 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 त्या ठिकाणी विटपा नावाची त्या ठिकाणी बसलेली व्यासाची पत्नी आपल्या साम्यप्रास नावाच्या आश्रमामध्ये बसली होती. तिला जांभळी आली. त्या जांभळीमधून त्यानं प्रवेश केला आणि तिच्या गर्भामध्ये जाऊन लपले. गर्भात लपले. पाठीमागून भोले बाबा गेले. तुमच्या घरात चोर आलेला आहे, ज्यानं माझी चोरून भागवत कथा ऐकली. व्यास म्हणायला लागले, महाराज मला बोलवलं असतं मी आलो असतो. चोर त्या ठिकाणी घरात असला ना, तुम्ही आता पत्नीला मारू शकत नाही, वापस जावं लागेल. भोले बाबा वापस फिरले. हे त्या ठिकाणी आईच्या गर्भात राहिले. बाबाला वाटलं 9 महिन्यांना बाहेर येतील, आले नाही. 10 महिन्याने येतील, आले नाही. 1 वर्षाने येतील, आले नाही. 2 वर्षाने येतील, आले नाही. किती वर्ष? महाराज प्रमाणे गेला. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी बेहले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पडून गेले रे. हे प्रमाण आहे त्याला, नामदेव राहायचं. महाराज ते 12 वर्ष राहिलं आणि 12 वर्षाच्या नंतर गर्भातून बाहेर आलं. किती वर्षाच्या नंतर? 12 वर्षाच्या. 12 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी बाहेर आलं. जंगलात जात होतं महाराज, जंगलात. तर हे व्यास मुनी त्याच्या पाठीमागं आपल्या बाळ म्हणून त्याला पाठीमागं पुत्र पुत्र असा आवाज देत होते. भागवतकार्याचं वर्णन करतात. यम प्रवर्जन्ते मणुपेतमपेत कृत्यद्वैपायणो विरह कातर अजुहाव पुत्रे तू तन्मय तया तर्वो भिणोदुस्तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. बाबा तुम्ही त्याला आपला मुलगा म्हणून काय आवाज देता? तो साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार आहे. अरे त्याला या ठिकाणी माया वेष्टू शकत नाही, एवढा मोठा त्याचा अवतार आहे. अरे हे अवतार त्याचा असा झाला कसा? याचं कारण ज्याचे कर्म घेती झोले, ज्याचे कर्म घेती झोले, ज्याचे कर्म घेती झोले, तेथे कोणाचे ना चाले, तेथे कोणाचे ना चाले, तेथे कोणाचे न चाले, येथे कोणाचे न चाले, येथे कोणाचे न चाले. एका चरणाचा आपण भाव पाहिला. वेळ 15 मिनिटं तुम्ही मला मुभा दिली होती, तुमचे 15च मिनिटं घेतले, त्याच्यापेक्षा 1 मिनिटं वर घेतला नाही. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय. विठोबा चांगले म्हणणारे लोक ऐका, जे तुम्हाला तोंडावर चांगले म्हणतात ती लोक तुमच्या नावानं बोट मोडतात. हे तेवढं लक्षात असू द्या. तुम्ही चांगलं काम करा, लोक पाठीमागं नावं घेतात. हा तुमचा खरा परिचय असतो, खरा परिचय. महाराज कर्म केलं आमच्या छत्रपतींनी. माणसांनी नावं घ्यावं हे सोडून द्या. इतिहासानं नोंद घेतली महाराज, इतिहासानं नोंद घेतली. ज्या ज्या लोकांचं बलिदान स्वराज्यासाठी झालं त्यांची नावं आज आम्ही आदरानं घेतो. बलिदानाचे कफन बांधुनी, बलिदानाचे कफन बांधुनी, घेतली स्वातंत्र्याची आन. हुतात्म्यांनो तुम्हीच लिहिले इतिहासाचे पान. हुतात्म्यांनो तुम्हीच लिहिले इतिहासाचे पान. महाराज त्यांचं नाव त्या ठिकाणी नोंद इतिहासामध्ये होते. याचं कारण काय? हुतात्म्य स्वीकारलं,
स्वतः आहुती दिली त्या ठिकाणी मातीसाठी म्हणून लोक नाव घेतात. छत्रपतीने रक्त सांडले महाराज तुमच्या आमच्यासाठी म्हणून सप्ताह चालले. माझा छत्रपती राजा जर या ठिकाणी झटला नसता ना महाराज या सप्ताहासाठी परवानगी काढायला जावं लागलं असतं. ऐका, परवानगी काढायला जावं लागलं असतं. नाही ना महाराज, कर्म चांगलं होतं दादा, हो कर्म चांगलं होतं. परिणाम काय झाला? अरे माणसं नाव घेता गोष्ट सोडा, अरे गडाचे दगड सुद्धा नाव घेतात. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे आठवण येते मना मनामध्ये भगवाजीना दिसल्यावर, भगवाजीना दिसल्यावर, भगवाजीना दिसल्यावर प्राणपणाने लढले मावळे या राजावर, लढले मावळे भरोसा या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा या राजावर. राजावर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली